समितीच्या माध्यमातून जे वर्कशॉप होतं, जे 2-3 दिवस वर्कशॉप चाललेले आहे, त्यातला आजचा शेवटचा दिवस आणि आजचा विषय जो मला दिलेला आहे तो निर्यातक्षम द्राक्ष बागेचे रोग व कीड व्यवस्थापन हा विषय दिलेला आहे. ऍक्च्युली मी पॅथॉलॉजीमध्येच MSc ऍग्री केलेले आहे कोकण कृषी विद्यापीठातून. पण पॅथॉलॉजीचा सब्जेक्ट म्हणजे रोगशास्त्राचा सब्जेक्ट असताना कीडशास्त्राचा पण अभ्यास बऱ्यापैकी त्याला लागूनच येतो. 2004 पासून 3-4 पासून मी या क्रॉप ऍडवायझर म्हणून द्राक्ष शेतीमध्ये काम करतोय. तर यामध्ये जे अनुभव आहेत आणि बेसिक जे नॉलेज आपल्याला कॉलेजमधनं मिळतं याचा एक सांगड घालायचा प्रयत्न गेल्या 15-16 वर्षामध्ये मी केलाय. तो तुमच्यापुढे मांडायचा प्रयत्न करतोय मी. खरं तर कीड आणि रोग व्यवस्थापन म्हणलं की पहिलं डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पेस्टिसाइड्स. ही जी आपण कृषी केंद्रातून घेतो पेस्टिसाइड समोर येतात डोळ्यासमोर. परंतु इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट किंवा इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट बऱ्यापैकी आपण विसरून गेलो असं वाटतंय किंवा शेतकरी बऱ्यापैकी विसरून गेले. यावर परत एकदा काम करण्याची मोठ्या स्वरूपात गरज आहे. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मध्ये किंवा इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट मध्ये पूर्वी बरेचसे मुद्दे सुटलेले होते की ते चर्चेला येत नव्हते. त्या मुद्द्यांना देखील थोडासा टच करायचा प्रयत्न आपण करतोय. खरं तर सांगली, साताऱ्याचा पूर्व भाग, सोलापूर, लातूर वगैरे हा भाग आहे. त्याचबरोबर नाशिक, त्याचबरोबर कर्नाटकचा बराचसा भाग आता द्राक्ष शेतीखाली मोठ्या स्वरूपात झपाट्यानं या 5-10 वर्षामध्ये वाढतोय. इरिगेशनच्या सिंचनाच्या सोयी जिथं जिथं होत चाललेत तिथे एक कॅश क्रॉप म्हणून याच्याकडे मोठ्या स्वरूपात बघितलं जाते. पण जेवढं क्षेत्र वाढते तेवढे प्रॉब्लेम पण वाढत चाललेत. आणि ह्या रोग किडींना कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे जे संशोधन होतात त्या संशोधनाच्या अनुषंगाने जे पेस्टिसाइड्स मार्केटमध्ये येतात त्याचा एक मोठा बिझनेस मार्केटमध्ये सुरू असतो. हे पेस्टिसाइड भयंकर गरजेचे आहेत आपल्यासाठी, परंतु याचा वापर करताना या पेस्टिसाइडचा भयंकर जाणीवपूर्वक किंवा भयंकर अभ्यासानं करणं गरजेचं आहे. आणि हे होताना आता द्राक्ष शेतीमध्ये दिसत नाही. भयंकर अंदाधुंदी वापर या पेस्टिसाइडचा आपण करतोय. आम्ही आमच्या माध्यमातून हे ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न वर्षानुवर्ष करतोय. खरं तर बऱ्याच तज्ञांना ज्यावेळेला आम्ही विचारलं की हे जे बेसिक नॉलेज आहे जे ऍग्रिकल्चरमध्ये आपल्याला शिकवलं जातं हे शेतकऱ्यांना आपण का सांगू शकत नाही किंवा काय प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम राहतो की टेक्निकल नॉलेज जे आहे, सायंटिफिक नॉलेज जे आहे ते शेतकऱ्यांना समजेल का, हा एक महत्वाचा मुद्दा राहतो. ती भाषा असेल किंवा ते जे आस्पेक्ट्स असतात ते शेतकऱ्यांना समजतील का इतक्या डिटेलमध्ये, परंतु ते समजावून देणं भयंकर गरजेचं आहे. आणि असं जर नाही झालं तर आज आपण चित्र बघतोय की फर्टिलायझरचा, पेस्टिसाइडचा जो अंधाधुंदी वापर आहे, अंधाधुंदी वापर होताना दिसतोय. द्राक्ष शेतीमध्ये जर बारकाईनं आपण बघितलं तर भयानक पेस्टिसाइडचा वापर आहे आणि याचे इम्पॅक्ट समाजावर भयंकर वाईट पडतात. पर्टिक्युलरली सोशल मीडियामधून, न्यूजपेपरमधून ज्या बातम्या येतात त्यामध्ये द्राक्ष, डाळिंब या पिकांना कशा प्रकारे पेस्टिसाइड्स वापरले जातात हे समाजाच्या पुढे ज्यावेळेला येतं त्यावेळेला समाजामधून एक असा आवाज उठायला चालून जातो की इतक्या मोठ्या स्वरूपात पेस्टिसाइड वापरलेलं अन्न किंवा ही फळ आपण खायची का. तर एक दुसरी बाजू याची हे पण आहे की समाजामध्ये किंवा सिटीमध्ये लोकांच्या मध्ये ह्या पेस्टिसाइडची जनजागृती करणं गरजेचं आहे की हे पेस्टिसाइड डिग्रेडेबल कसे असतात, कशा पद्धतीने शेतकरी ह्या पेस्टिसाइडचा वापर करतात, किती दिवसामध्ये ते डिग्रेडेट होत असतात, ह्याचा पण साधारणपणे जागृती सिटीमधनं करणं गरजेचं आहे. जो कंझ्युमर आहे, जो ग्राहक आहे त्यांच्यामध्ये करणं गरजेचं आहे. आज जर आपण बघितलं तर पुण्या, मुंबई सारख्या ठिकाणी जर आपण गेलो आणि आपण द्राक्षाच्या विषयात काय बोलायला गेलो समजा, तर समाजातून एकच मुद्दा येतो की तुम्ही पेस्टिसाइडचा वापर भयंकर करता आणि ते विष आम्हाला नको आहे बाबा, आम्हाला ते द्राक्षे खायचे नाही किंवा ती डाळिंब खायची नाही. तर हा भरमसाठ पेस्टिसाइडचा वापर का वाढला याच्या पाठीमागे काही कारण आहे. एकतर ह्या रोग आणि किडी आपण समजून घेतल्या नाहीत बागायतदारांनी, असा त्याचा अर्थ होऊन जातो. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट किंवा डिसीज मॅनेजमेंट ही समजलेली नाही असा एक त्याचा अर्थ होऊन जातो. आणि काही कंपन्या म्हणा किंवा काही बिझनेसच्या हेतूपोटी फक्त पेस्टिसाइड एकच हा मुद्दा शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये भयंकर फास्ट रुजवला गेला आहे 10-20 वर्षांमध्ये. आणि पेस्टिसाइडचा अतोनात वापर ह्या इंडस्ट्रीमध्ये केला गेला
किंवा अजून देखील होतोय. तर याची एक जनजागृती व्हायला पाहिजे. आपण सर्वजण जबाबदार अधिकारी आहात. खरं तर तुम्ही फील्डवर फिरत असता, तर यावेळेला जे प्रश्न येतात त्या प्रश्नामध्ये त्या लोकांच्या मध्ये जागृती करणं भयंकर गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं मी हे लेक्चर म्हणा किंवा एक माहिती देतोय, थोडंसं हटके जरा बाजूला जाऊन. कारण रोग आणि कीड व्यवस्थापन म्हणलं की सर्वांच्या नजरेसमोर येतं ते म्हणजे पेस्टिसाइड्स. रोगाची माहिती, किडीची माहिती आणि त्याला लागणारी पेस्टिसाइड्स. तर याच्यापासून थोडं वेगळं जाऊन, थोडं बाजूला जाऊन एक बेसिक मुद्दा बुंद्याला टच करायचा प्रयत्न मी करतोय. खरं तर द्राक्षामध्ये मुख्य आणि दुय्यम असे म्हणजे मेजर आणि मायनर अशा काही किडी आणि असे काही रोग आहेत. त्या रोगांच्या मध्ये जर बघितले तर मुख्य रोगांच्या मध्ये डाउनी मिल्ड्यू, त्याला आपण मराठीमध्ये साखऱ्या म्हणतो, तर तो एक मोठ्या स्वरूपात डॅमेज करणारा रोग आहे. तर स्क्रीन दाखवलेली आहे तुमच्या पुढे. साखऱ्या, डाउनी मिल्ड्यू हा बुरशीजन्य रोग आहे. भुरी, पावडरी मिल्ड्यू ज्याला आपण म्हणतो, हा बुरशीजन्य रोग आहे. करपा, अँथ्रॅकनोज हा बुरशीजन्य रोग आहे. आणि जीवाणूजन्य करपा, बॅक्टेरियल ब्लाइट ज्याला आपण म्हणतो, हा एक रोग आहे. हे 4 मेजर डिसीज द्राक्षामध्ये आता काउंट केले जातात. मायनर डिसीज मध्ये मर रोग, ज्याला डायबॅक आपण म्हणतो, जसं डाळिंबामध्ये आहे तशा पद्धतीने डायबॅक आहे. या 5-7 वर्षामध्ये काही शेतकऱ्यांनी व्हरायटी ज्या रिलीज केल्या, म्हणजे शेतकऱ्यांची संशोधनं जी आहेत व्हरायटीच्या बाबतीत, आणि या व्हरायटी पूर्ण अभ्यास करून रिलीज केलेल्या व्हरायटी नाहीत किंवा क्रॉस व्हरायटी नाहीत. या म्युटेशनच्या व्हरायटी त्या 10 वर्षामध्ये बऱ्याचशा रिलीज झाल्या. हव्यासा पोटी शेतकऱ्यांनीच रिलीज केलेल्या व्हरायटी आहेत. आणि ह्या व्हरायटी रिलीज करताना किंवा ह्या व्हरायटी नवीन तयार करताना सायंटिफिकली ह्या तयार केलेल्या नाही. आणि त्यातून बरेचसे मुद्दे येतात किंवा बरेचसे धोके पुढे येताना ह्या 2-3 वर्षात दिसत आहेत. त्यापैकीच एक धोका आहे म्हणजे या नवीन म्युटेशनच्या ज्या व्हरायटी आहेत, ज्या शेतकऱ्यांनी संशोधित केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ॲस्परजिलस कॅन्कर नावाची एक बुरशी मोठ्या स्वरूपात या 2-3 वर्षामध्ये डॅमेज करताना दिसते. फ्रूट रॉट हा एक विषय आहे, हा एक रोग आहे, फळ कुज ज्याला आपण म्हणतो ते. फोमॉप्सिस हा एक बुरशीजन्य रोग आहे करप्यासारखाच. तर हे 3-4 आहेत ते मायनर आहेत. परंतु चुकीच्या कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेसमुळे बऱ्याच वेळा मायनर रोग हे द्राक्षामध्ये आता मेजर होताना दिसत आहेत. जसं मी आस्परजिलस कॅन्करच्या बाबतीत सांगितलं की हा एक मेजर रोग आता होताना दिसतोय. आणि याला एकमेव कारण आहे की शेतकऱ्यांनी अज्ञानापोटी तयार केलेल्या व्हरायटी, संशोधित केलेल्या व्हरायटी. खरं तर शेतकऱ्यांना संशोधन करण्यासाठी तेवढं टेक्निकल नॉलेज नसतं आणि अशा व्हरायटी ज्याला रिलीज केल्या जातात शेतकऱ्यांच्याकडून, त्याला त्याच्यामध्ये बरेचसे ड्रॉबॅक असतात. त्यापैकीच हा एक ड्रॉबॅक आहे की आस्परजिलस कॅन्कर हा एक रोग मोठ्या स्वरूपात आता ह्या 2-4 वर्षामध्ये द्राक्ष पट्ट्यामध्ये धिंगाणा घालताना दिसतोय. किडींच्या बाबतीत जर आपण बघितलं तर उडद्या, फ्लेअर बिटल ज्याला आपण म्हणतो, हा एक मेजर कीड आहे. फुलकिडे, थ्रिप्स आणि तुडतुडे जे सीड्स मेजर कीड आहे. सीझन नुसार किंवा वातावरणानुसार अळीचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी द्राक्षावर होतो स्टेजेसनुसार. पर्टिक्युलरली पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अळी मोठ्या स्वरूपात दिसते. 2-3 प्रकारच्या अळ्या आहेत त्याच्यामध्ये. लाल कोळीचा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रॉब्लेम मोठा येतो. रेड स्पायडर माइट्स मोठ्या स्वरूपात येतात द्राक्षावर. पिटेड एकूण म्हणजे मिलीबग मोठ्या स्वरूपात येतात. त्या ऑक्टोबर कटिंगच्या शेवटी हार्वेस्टिंगच्या वेळेला मिलीबगचा मोठा प्रसार होऊन जातो. फळमाशी ह्या 4-5 वर्षातला नवीन आलेली कीड, फ्रूट फ्लाय, द्राक्षामध्ये बरंच डॅमेज करताना दिसते. पूर्वी ही कीड नव्हती, परंतु या 4-5 वर्षामध्ये मोठ्या स्वरूपात ही कीड डॅमेज करताना दिसते. आणि खोड कीड, स्टेम बोरर ज्याला आपण म्हणतो, हा पूर्वीपासून आहे. तर अशा एक 7-8 किडी आणि एक 7-8 रोग हे पर्टिक्युलरली आता द्राक्षामध्ये दिसत आहेत की ज्यांच्याबरोबर द्राक्ष बागायतदार वर्षानुवर्षे झुंज खेळतायत कंट्रोल करण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी. परंतु मागच्या 40 वर्षाचा जर आपण इतिहास बघितला, त्या द्राक्ष शेतीचा जर इतिहास बघितला, तर तो इतिहास काय सांगतो? तर ह्या किडी आणि रोग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मुख्यत्वे करून किंवा मेजरली ह्या पेस्टिसाइडवरच अवलंबून राहण्याची वेळ आलेली आहे. आणि ही पेस्टिसाइड इंडस्ट्री भयंकर स्पीडमध्ये वाढताना दिसते. त्याचबरोबर त्याचे रिसर्च पण वाढताना दिसत आहेत. परंतु ही इंडस्ट्री वाढताना इकडं शेतकऱ्यांचं उत्पादन कमी होतंय आणि खर्च जो आहे पेस्टिसाइडवरचा तो भयानक मोठ्या स्वरूपात वाढताना दिसतोय. अगदी पटीमध्ये वाढताना दिसतोय. साधारणपणे 30 वर्षापूर्वी
पेस्टिसाइडचे रेट आणि आजचे जर का पेस्टिसाइडचे रेट बघितले तर आपण आश्चर्य करू, इतक्या मोठ्या स्वरूपात हे वाढताना दिसत आहे. परंतु पेस्टिसाइड व्यतिरिक्त काही गोष्टी आहेत का की ज्यांच्या ह्या व्यवस्थापनामध्ये आपण त्या इन्कॉर्पोरेट करू शकतोय, त्या घालू शकतोय? तर भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या पेस्टिसाइड व्यतिरिक्त देखील आपण व्यवस्थितपणे लोकांना समजावून सांगून, शेतकऱ्यांना समजावून सांगून त्याचं ऍप्लिकेशन करून ह्या पेस्टिसाइडचं जे वापर आहे तो अगदी 50% आपण खाली आणू शकतोय. आज जर बघितलं तर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे भयंकर अंधाधुंदी पेस्टिसाइडचा वापर होताना दिसतोय आणि हे आपल्यासाठी, पर्यावरणासाठी, समाजासाठी भयंकर धोकादायक आहे, भयंकर त्रासदायक ठरणार आहे. म्हणून ह्या व्यवस्थापनामधला एक मुद्दा जो आहे तो मुद्दा मी आज घ्यायचा प्रयत्न करतोय. या रोग आणि किडी कंट्रोल करण्यासाठी म्हणजे पर्टिक्युलरली निर्यातक्षम द्राक्ष बागेचा विषय आपला आहे की एक्सपोर्ट जो म्हणतो आपण, याच्यामध्ये पर्टिक्युलरली युरोप एक्सपोर्टला मॅक्झिमम माल आपला जातोय, त्याचबरोबर गल्फ कंट्रीजला जातोय, श्रीलंकेला जातोय, बरेचसे देश असे आहेत, रशियाला जातोय. परंतु युरोपियन कंट्रीजमध्ये जो आपला माल जातोय याच्यामध्ये रेसिड्युअल मॅनेजमेंट हा एक भयंकर महत्वाचा मुद्दा राहतो. त्या देशांनी त्या मार्केटने दिलेले जे नियम आहेत ते नियम पाळून, तीच औषधं वापरून, तीच पेस्टिसाइड वापरून आपल्याला माल तयार करावा लागतो. आणि वर्षाच्या शेवटी ज्यावेळेला हार्वेस्टिंग होतं त्याच्या अगोदर त्या मालाचं सॅम्पल काढलं जातं, त्या द्राक्षाचं सॅम्पल काढलं जातं आणि लॅबोरेटरीमध्ये चेक करून जे काही नियम ठरले त्या नियमामध्ये ते बसतंय का बघितलं जातं. आणि ते जर बसत नसेल, त्यामध्ये काही रेसिड्यू जर मोठ्या स्वरूपात सापडत असतील तर ते सॅम्पल फेल केलं जातं. बरेचसे देश असे आहेत की त्यांना विदाउट रेसिड्यूची पण माल चालतात. पण मेजरली 10,000 ते 12,000 कंटेनरचा जो आपला मोठा वाटा आहे युरोपियन कंट्रीजमध्ये जे आपण एक्सपोर्ट करतो, सुपर मार्केट वगैरे, तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. परंतु माझ्या दृष्टीनं रेसिड्युअल मॅनेजमेंट जी आहे पेस्टिसाइडची ही फक्त युरोपियन कंट्रीसाठीच आपण बघायला नाही पाहिजे, तर आपल्या देखील लोकांना, लोकल एरियामध्ये आपण ज्याला द्राक्ष विकतो, पुणे मुंबईमध्ये विकतो, आपल्या लोकल एरियामध्ये विकतो, तर या लोकांना देखील आपण रेसिड्युअल मॅनेजमेंट करूनच द्राक्षे खरं तर खायला द्यायला पाहिजे. आज ना उद्या हा मुद्दा हायलाइट होणार आहे मार्केटमध्ये की इंडियन लोकांना देखील रेसिड्युअल मॅनेजमेंट केलेलीच द्राक्षे लागतील. तर त्या अनुषंगानं मी फक्त रेसिड्यूच्या मॅनेजमेंटच्या संदर्भात बोलतोय की या रोग आणि किडी कंट्रोल करण्यासाठी किंवा निर्यातक्षम द्राक्ष बागेमध्ये जी पेस्टिसाइड वापरली जातात ती सर्व जगभरातील वेगवेगळ्या सिस्टीम मार्फत रेग्युलेट केली जातात. आणि फक्त तेवढीच पेस्टिसाइड आणि तीही पिकाच्या ठराविक कालावधीतच वापरण्यास परवानगी दिली जाते. आपल्याकडे जर बघितलं तर आपण याचं जे कंट्रोल आहे ते आपल्याकडे NRCG कडे आहे. पुण्याची जी आपली NRCG आहे द्राक्षासाठी आहे त्यांच्याकडे हे कंट्रोल आहे. आणि यामध्ये नवीन संशोधित झालेली, ट्रायल झालेली पेस्टिसाइड्स प्रत्येक वर्षी ऍड केली जातात आणि जी बॅन झालेली आहेत जगभरामधून ती यातनं काढून टाकली जातात. तुमच्या स्क्रीनवर एक अनेक्सर 5 दिसतंय, या वर्षीचं जे अनेक्सर 5 आहे त्याच्यामध्ये ICRची जी नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स जी आहे NRCG पुण्याची, यांनी हे पब्लिश केलेलं असतं. प्रत्येक वर्षी हे पब्लिश करतात साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि यामध्ये या द्राक्षांसाठी जे केमिकल वापरायचे आहेत त्या केमिकलची लिस्ट पब्लिश केलेली असते. ही पूर्ण लिस्ट असते आणि या लिस्ट प्रमाणेच खरं तर शेतकरी हे काम करत असतात. सर्व शेतकऱ्यांच्याकडे ही लिस्ट दिलेली असते. आता या लिस्टमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे अनेक्सर 5 मध्ये, तर ह्यामध्ये जी काही पेस्टिसाइड आहेत त्यांचे केमिकल नेम दिलेले असतात, त्याची नावं दिलेली असतात, केमिकल नावं. त्याचबरोबर त्याची मोड ऑफ ऍक्शन कुठली आहे, सिस्टेमिक आहे का नॉन सिस्टेमिक, आंतरप्रवाह आहे का स्पर्शजन्य आहे, हे पण दिलेलं असतं. त्याचबरोबर त्याचा सुपर मार्केटसाठी किंवा युरोपियन मार्केटसाठी MRL लेवल किती आहे, म्हणजे मिनिमम रेसिड्युअल लेवल ज्याला आपण म्हणतो ती किती आहे ते पण दिलेलं असतं. त्याचबरोबर काढणी अगोदरचा वापरण्याचा कालावधी, ती पेस्टिसाइड वापरण्याचा कालावधी ज्याला आपण PHI म्हणतो, प्री हार्वेस्ट इंटरव्हल, पण दिला जातो. आणि ही लिस्ट जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्यांच्याकडे असते. ती पब्लिश झाल्या अगदी 2-3 दिवसामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्याकडे जाते आणि त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकरी हे स्प्रे शेड्यूल त्याचा तयार करत असतो आणि त्या पद्धतीने तो फॉलोअप घेत असतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मागच्या 40 वर्षांमध्ये आपण सर्वांनीच रोग आणि किडी कंट्रोल करण्यासाठी फक्त आणि फक्त पेस्टिसाइडवर लक्ष केंद्रित केलं. परंतु ज्या कारणाने रोग येतो किंवा कीड येते त्याच्या मुळाशी आपण पोहोचलो नाही असा त्याचा अर्थ होतो. आज जर आपण ह्या द्राक्षाच्या पट्ट्यामध्ये जर फिरलो
आणि काही बागायतदारांच्या जर मुलाखती आपण घेतल्या समजा, तर एक गोष्ट 100% जाणवते की अगदी 2-4% लोकांनाच टेक्निकली गोष्टी माहित आहेत. अगदी 95-98% लोकांना रोग आणि कीड म्हटल्यानंतर फक्त पेस्टिसाइडची नावं आणि त्याचं वापरण्याचं प्रमाण याच्या व्यतिरिक्त काहीच त्या रोग किडीविषयी माहिती नाही. आपण जर 100 शेतकऱ्यांना विचारलं समजा की बाबा या रोग आणि किडीच्या संदर्भात द्राक्षाच्या, तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे अगदी 2-4% लोक फक्त टेक्निकल उत्तर देऊ शकतील, ती पण अगदी पूर्ण देऊ शकणार नाही. म्हणजे इतकं मोठं क्रॉप आहे, इतका व्हास्ट एरिया आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मध्ये याच्याविषयी भयंकर अज्ञान आहे. आणि या अज्ञानामुळे या पेस्टिसाइडचा अंदाधुंदी जो वापर चाललाय, त्या वापरांच्यामुळं सामान्य जनतेच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न उठलेले आहेत की हे पेस्टिसाइड इतके जर वापरले जात असतील तर आम्ही द्राक्षे खायची का, बेदाणे खायची का? आणि ही प्रश्न उठणं साहजिक आहे, कारण जे डाटा पब्लिश होतो की सांगली एरियामध्ये किती पेस्टिसाइड वापरले गेले, नाशिक एरियामध्ये किती पेस्टिसाइड वापरले गेले, हे जर पब्लिश होतं बऱ्याच वेळा सोशल मीडियावर पण टाकलं जातं. यातून सामान्य जनतेच्या मनामध्ये भीती उत्पन्न होणं हे साहजिक आहे. परंतु ह्या पेस्टिसाइडचा किंवा ह्या रोगांचा जर व्यवस्थितपणे आपण अभ्यास केला तर या पेस्टिसाइडचं प्रमाण आपण मी मागाशी सांगितल्याप्रमाणे 50% पर्यंत खाली आणू शकतो. आणि त्यासाठी या व्यवस्थापनाचा आहे, रोग आणि किडीच्या व्यवस्थापनाच्या मुळाशी जाणं भयंकर गरजेचं आहे. त्या रोगाचं लाईफ सायकल काय आहे, त्या रोगासाठी लागणारं वातावरण कुठलं आहे, पिकाच्या कोणत्या स्टेज ससेप्टेबल आहे त्या रोगासाठी, हा रोग येण्यास कोणते घटक मदत करतात किंवा कीड येण्यासाठी, त्याचबरोबर ह्या रोग आणि किडीचा फर्टिलायझरशी काही संबंध आहे का, रासायनिक खतांची काही संबंध आहे का, या प्रश्नाची उत्तर आज देखील शेतकऱ्यांच्याकडे बिलकुल नाही. कारण फक्त शेतकरी फोकस करतोय सध्या की पेस्टिसाइड वापरावरच फोकस करताना दिसतोय. आणि हा असंच जर का राहिलं तर एक दिवशी इतकी वाईट परिस्थिती होऊन जाईल, इतकी खराब परिस्थिती होऊन जाईल की ही द्राक्षे आपण लोकल मार्केटला विकणं देखील मुश्किल होऊन जाईल. कारण हे जे आता दौर चालू आहे, हा सगळा सोशल मीडियाचा युग चालू आहे. त्याच्यामध्ये एखादी जरी बातमी समजा बाहेर पडली तर ती भयंकर फास्ट जनतेपर्यंत पोहोचते. आणि उद्या जर या पेस्टिसाइडच्या वापराविषयी किती अंदाधुंदी वापर होतो अशा जर काही बातम्या जर पोहोचा लागल्या किंवा ऑलरेडी आता पोहोचा लागलेल्या आहेत तर आपण याला कंट्रोल करू शकणार नाही आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान येतं होऊ शकतं. खरं तर या रोग आणि कीड व्यवस्थापनामध्ये एक 3-4 मुद्दे भयंकर महत्वाचे आहेत. ते म्हणजे रोग आणि कीड व्यवस्थापन जर बघायचं असेल तर प्रतिकारक्षम वाण असणं भयंकर गरजेचं आहे. की जसं आपण रिसर्च करताना हा एक मुद्दा डोळ्यापुढे ठेवलेला असतो की बाबा जे व्हरायटी आपण संशोधित करतो त्याच्यामध्ये रोगांचे मुद्दा डोळ्यापुढे ठेवून ती संशोधन केली जातात. त्याचबरोबर द्राक्षामध्ये देखील असेच मुद्दे डोळ्यापुढे ठेवून संशोधन करायला पाहिजे होती, परंतु ती आतापर्यंत झालेली दिसत नाही. एकतर वाण नवीन व्हरायटी काढणं हेच काम भयंकर आपल्याकडे स्लो आहे. आता आपल्याकडे 2-3 व्हरायटी एनआरसीनं बरेचसे प्रयत्न करून काढलेले आहेत. त्याच्यामध्ये मांजरी नवीन, त्याचबरोबर मेडिका म्हणून एक व्हरायटी काढलेली आहे. 2-3 व्हरायटी आलेल्या आहेत आता. परंतु या व्हरायटी काढताना हे मुद्दे डोळ्यासमोर ठेवलेले होते की जे काही मेजर रोग आहेत, दावडीसारखे, भुरीसारखे, त्यांना थोडीफार प्रतिकार क्षमता त्या वाणांच्या मध्ये असावी, त्या व्हरायटीमध्ये असावी, असे मुद्दे डोळ्यासमोर ठेवूनच त्या व्हरायटी काढलेल्या असतात. अर्थात हा संशोधनाचा भाग आहे, हा शेतकऱ्यांचा भाग नाही. परंतु शेतकऱ्यांनी पण अशा रेजिस्टंट व्हरायटीज लावल्या पाहिजेत. ज्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो त्या रोगांसाठी अशा रेजिस्टंट व्हरायटी शोधल्या पाहिजेत आणि त्याच लावल्या पाहिजेत. त्याचंच प्लांटेशन करायला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे वातावरणाचा आहे, क्लायमेट. की कोणत्या वातावरणामध्ये द्राक्ष शेती व्यवस्थित होऊ शकते. तर द्राक्षाला ऍक्च्युली ड्राय क्लायमेट लागतं. त्याचा जो ऑक्टोबर कटिंगचा जो पिरियड आहे, या पिरियडमध्ये ह्युमिडिटी जेवढी वाढत जाते आणि पाऊस जेवढे वाढत जातात तेवढी द्राक्ष डिस्टर्ब होत जातात, तेवढं पीक डिस्टर्ब होत जातं. आणि म्हणून मानलं जातं की महाराष्ट्रामध्ये सर्व क्षेत्रावर किंवा सर्व जिल्ह्यामध्ये आपण द्राक्षाची लागवड करू शकत नाही, कारण हे क्लायमेट सिलेक्टिव्ह क्रॉप आहे की ठराविक एरियामध्येच आपण याचं फक्त प्लांटेशन करू शकतोय. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे आता अर्थात 2 नंबरचा जो मुद्दा आहे वातावरण, हा आपल्या हातामधला मुद्दा आहे की आपण अशा ठिकाणीच द्राक्ष बागा लावायला पाहिजेत की ज्या ठिकाणी वातावरण त्या बागेसाठी किंवा त्या द्राक्षांसाठी सुटेबल आहे. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे लागवडीची कामे, ज्याला आपण कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस म्हणतो. त्याच्यामध्ये महत्वाचे 2 मुद्दे येतात ते म्हणजे छाटणीच्या तारखा. जर आपण सांगली, सातारा
किंवा नाशिक हे जर बघितलं तर आपल्याकडे 2 कटिंग घेतले जातात. एक फ्रुटफुलनेससाठी जे पहिलं कटिंग घेतलं जातं, बेस्ट कटिंग ज्याला आपण म्हणतो, ते एप्रिल कटिंग, की ज्याच्यामध्ये गर्भधारणा करून घेतली जाते. आणि दुसरं जे कटिंग आपल्याकडे होतं, छाटणी जी होते, ती साधारणपणे ऑक्टोबर कटिंग त्याला बोललं जातं, की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण दुसरं छाटणी करून त्या गर्भाला बाहेर काढून त्याच्यापासून आपण उत्पादन घेतो. तर या छाटणीच्या तारखा या 2-5 वर्षामध्ये किंवा 10-12 वर्षामध्ये भयंकर डिस्टर्बन्स केलेल्या आहेत शेतकऱ्यांना असं दिसतंय. आपल्या पूर्वजांनी एप्रिल कटिंग आणि ऑक्टोबर कटिंग अशा छाटणीच्या तारखा फायनल केलेल्या होत्या. तर आता लोक थोडं मागे घेत अगदी जून पर्यंत पण मागे यायच्या तयारीत आहे, जुलै पर्यंत किंवा ऑगस्ट पर्यंत पण मागे यायच्या तयारीत आहे. मग अशा चुकीच्या कटिंगच्या डेटला जेव्हा आपण छाटण्या करतो त्यावेळेला कीड आणि रोगांच्या बाबतीत किंवा भयंकर विकृतींच्या बाबतीत भयंकर मोठा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सुरक्षित लागवड, प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन. परंतु हा भयंकर कॉस्टिंगचा मुद्दा आहे. एक एकरावर असं प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन करणार आहे, त्यामध्ये द्राक्षासारख्या पिकांची लागवड करणं हे बऱ्यापैकी ट्रायल झालेले आहेत, पण ते परवडत नाही, कॉस्ट इफेक्टिव्ह होत नाही. म्हणून हा मुद्दा थोडासा शेतकऱ्यांनी पण बाजूला ठेवलेला आहे. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे जैविक नियंत्रण. या रोग आणि किडींसाठी जैविक नियंत्रण, ज्याला आपण बायोलॉजिकल कंट्रोल म्हणतोय. तर मोठं संशोधन ह्या 10-15 वर्षामध्ये झालेले आहेत, की ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा सारखे बायोलॉजिकल एजंट, त्याचबरोबर व्हर्टिसिलियमच्या काही स्पेसिस, ब्युरेरियाच्या काही स्पेसिस, भरपूर मोठ्या स्वरूपात संशोधनं झालेली आहेत आणि भरपूर असे बायोलॉजिकल एजंट जे रोग आणि कीड कंट्रोल करतील मार्केटमध्ये आता इझिली अवेलेबल पण शेतकऱ्यांना होताना दिसत आहेत. आणि एक चांगलं काम जैविक नियंत्रणाच्या बाबतीत झालेलं आहे, की ज्याचा चांगला सपोर्ट शेतकऱ्यांना फ्लॉवरिंगच्या कालावधीनंतर मिळताना दिसतोय या 10-5 वर्षामध्ये. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे रासायनिक नियंत्रण, केमिकल कंट्रोल, पेस्टिसाइडचा वापर. हा मुद्दा थोडासा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, की बाबा रासायनिक नियंत्रण जे आहे, पेस्टिसाइडचं नियंत्रण आहे, ते मिनिमम कसं करता येईल आपल्याला आणि जैविक नियंत्रण मॅक्सिमम कसं करता येईल याच्याकडे एकतर वळलं पाहिजे आपल्याला. परंतु वरचे 5 मुद्दे सोडून मी 6व्या मुद्द्यावर फक्त या लेक्चरमध्ये स्ट्राईक करणार आहे किंवा तुमचं लक्ष केंद्रित करणार आहे. तो 6वा मुद्दा आहे तो म्हणजे रोग आणि कीड व्यवस्थापनामध्ये माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन, म्हणजे फर्टिलायझर मॅनेजमेंट करून रोग आणि कीड व्यवस्थापन करणं. हा मुद्दा माझ्या दृष्टीनं भयंकर महत्वाचा आहे. खरं तर फर्टिलायझर मॅनेजमेंट जर चुकली तर रोग आणि कीड भयंकर मोठ्या स्वरूपात येते. जसं माणसाच्या शरीरामध्ये आहे त्याच पद्धतीनं या पिकांच्या मध्ये पण हे घडतं. द्राक्षेच नाही, इतर पिकांच्या मध्ये पण आहे, की काही अन्नद्रव्य असे आहेत की ज्यांची डेफिशियन्सी जर का त्या पिकामध्ये असेल तर त्या डेफिशियन्सीमुळे बरेचसे रोग आणि किडी वाढण्याची तिथं किंवा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढत जाते. मग ही अन्नद्रव्यांची व्यवस्थापन जर आपण नाही केलं समजा व्यवस्थितपणे तर ह्या रोग आणि किडीला बऱ्याच वेळेला ही पिकं बळी पडतात किंवा द्राक्ष बळी पडतात. आणि या 6व्या मुद्द्याला बऱ्यापैकी टच अजून डिटेलमध्ये आपण केलेला नाही असं एकूण तर आता मार्केटमध्ये दिसतंय. किंवा शेतकऱ्यांच्या मध्ये ह्या 6वा जो मुद्दा आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनातून नियंत्रण, त्या मुद्द्याविषयी अगदी 1% देखील जागृती झालेली दिसत नाही. तर हा मुद्दा माझ्या दृष्टीने भयंकर महत्वाचा आहे. जसं आपण कोरोनाच्या कालावधीमध्ये बघितलेलं होतं की बाबा व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी याला जास्त डिमांड, व्हिटॅमिन डी साठी मोठ्या स्वरूपात जनजागृती केलेली होती सरकारनं. तसंच प्रत्येक पिकांच्या मध्ये हे जे काही अन्नद्रव्य आपण देतो, सप्लिमेंट म्हणून जे वरून देतो, त्यांचं जर इम्बॅलन्सिंग झालं तर मोठ्या स्वरूपात कीड आणि रोग तिथे वाढतात. आणि हा मुद्दाच आपल्याला जास्त आज चर्चेसाठी घ्यायचा आहे. खरं तर द्राक्ष बागायतदारांच्याकडे जर आपण गेलो तर पेस्टिसाइडच्या बाबतीत आपल्यापेक्षा देखील जास्त नॉलेज कदाचित त्यांच्याकडे अपडेट असतं. त्यामुळे त्या मुद्द्याकडे मी जाणार नाही, पेस्टिसाइडच्या मुद्द्याकडे मी जाणार नाही. जैविक नियंत्रणामध्ये थोडेफार आता बंधनं आहेत की तितक्या मोठ्या स्वरूपात अजून ते विकसित झालेलं नाही. परंतु हा जो 6वा मुद्दा आहे ना, हा जर आपण व्यवस्थितपणे समजून घेतला आणि शेतकऱ्यांना तो जर सांगितला किंवा शेतकऱ्यांनी पण समजून घेतला तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रासायनिक नियंत्रणामध्ये जे पेस्टिसाइड आपण वापरतोय त्याच्यामध्ये अगदी 50% पर्यंत कपात आपण करू शकतोय. तर याच्याविषयी थोडीशी माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये घेतोय. तर हे जे 3-4 मुद्दे आहेत, 6 मुद्दे आहेत, हे मुद्दे थोडेसे लक्षात ठेवा. आणि आपला शेवटचा जो मुद्दा आहे की फर्टिलायझर मॅनेजमेंट करून ह्या रोग किडींना कंट्रोल करणं. तर जगामध्ये आता एक स्लोगन चालवली जाते पूर्ण वर्ल्ड मध्ये जर आपण बघितलं तर प्लांट न्यूट्रिशन ऍज अ डिसीज अँड पेस्ट कंट्रोल, ही एक स्लोगन भयंकर मोठ्या स्वरूपात या 2-5 वर्षामध्ये चालवली जाते. पूर्ण जग किंवा ह्या ज्या काही डेव्हलप्ड कंट्रीज आहेत ह्या या पाठीमागे लागलेल्या आहेत
की प्लांट न्यूट्रिशनवरच आपण डिसीज अँड पेस्ट कंट्रोल करायचे आणि याच्या बाबतीत भयंकर मोठी संशोधनं जगभरामध्ये झालेली आहेत. एक सायंटिस्ट आहे मार्कस केलर नावाचा, भयंकर वयस्कर असा सायंटिस्ट आहे. द्राक्षामध्ये सगळ्यात जास्त काम या सायंटिस्टनं केलेलं आहे. प्लांट फिजिओलॉजी अनाटॉमी मध्ये मोठं काम आहे या सायंटिस्टचं. यांनी 2 वर्षापूर्वी इंटरनॅशनल सिम्पोजियम मध्ये एक लेक्चर दिलेलं होतं आणि त्या लेक्चरमध्ये त्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं होतं की ह्या ज्या किडी आहेत वेगवेगळ्या द्राक्षाच्या बाबतीत, तर ह्या किडींना काही सेन्सर त्यांच्या बॉडीवर असे असतात. त्यांनी इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपच्या साहाय्यानं ह्या किडींचे काही फोटो काढलेले होते. त्यामध्ये त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं होतं की या किडींच्या बाबतीत किडींच्यावर काही सेन्सर असे आहेत की अगदी 200 फुटावरून देखील त्या वेलीच्या कोणत्या पानामध्ये अमिनो ऍसिडचं प्रमाण जास्त आहे, नत्राचं प्रमाण जास्त आहे, हे त्यांना 200 फुटापर्यंत देखील कळतं. आणि त्या माहितीच्या आधारे ते तिथपर्यंत पोहोचायचे प्रयत्न करतात आणि बरोबर त्याच पानावर फिडिंग करतात की ज्या पानामध्ये अमिनो ऍसिडचं प्रमाण जास्त आहे. कारण या किडी आणि ज्या रोग आहेत त्या किडी आणि रोगांचं एकमेव अन्न ते म्हणजे झाडामधले अमिनो ऍसिड्स. जे झाड अमिनो ऍसिड्स तयार करतं म्हणजे प्रोटीन तयार करायच्या अगोदरची जी टप्पा आहे तो टप्पा हे या किडींचं आणि रोगांचं मेजर अन्न मानलं जातं. आणि हे अमिनो ऍसिड जर का सॅच्युरेट होत असतील, साठत असतील समजा बॉडीमध्ये, त्याचं पचन होत नसेल प्रथिनांच्या मध्ये, तर त्या ठिकाणी रोग आणि किडी भयंकर मोठ्या स्वरूपात वाढतात. आणि त्या सायंटिस्ट मार्कस केलरनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणजे मुद्दा इथे येतो की रोग आणि किडी कधी वाढतील, तर झाडामध्ये जे नायट्रोजन घेतला जातो त्या नायट्रोजनचं शेवटी जे पचन होतं प्रोटीनमध्ये, ह्या सगळ्या क्रियेमध्ये शेवटून दुसरा जो टप्पा आहे अमिनो ऍसिडचा, ह्या टप्प्यामध्ये जर डिस्टर्बन्स काय झाला समजा, तर मोठ्या स्वरूपामध्ये पानामध्ये ही अमिनो ऍसिड साठवली जातात. आणि हे जर का अमिनो ऍसिड्स मोठ्या स्वरूपात साठत असतील तर तिथं त्यावेळेला रोग आणि किडी भयंकर मोठ्या स्वरूपात अटॅक करतात. त्यामुळं हा मुद्दा माझ्या दृष्टीनं भयंकर महत्वाचा आहे किंवा आपल्या दृष्टीनं भयंकर महत्वाचा आहे की नुसती पेस्टिसाइड वापरत जर आपण राहिलो तरी शक्यतो त्या रोगाला आपण कंट्रोल काय वेळा करू शकणार नाही किंवा त्या पेस्टिसाइडवर भयंकर मोठ्या स्वरूपात आपला खर्च होऊन जातो. परंतु आपण या अमिनो ऍसिडच्या सॅच्युरेशनवर जर लक्ष केंद्रित केलं समजा, ते साठून जर दिले नाहीत समजा आपण, तर आपण या पेस्टला किंवा ह्या डिसीजला व्यवस्थितपणे या रोग किडीला आपण कंट्रोल करू शकतो. थोड्याशा अगदी कमी पेस्टिसाइड मध्ये देखील कंट्रोल करू शकतो. म्हणजे प्रत्येक रोगामध्ये त्या झाडातील काही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी ज्या असतात, अन्नद्रव्यांच्या ज्या कमतरता असतात त्या कारणीभूत असतात. आणि याचं जर एक उदाहरण बघायचं म्हटलं द्राक्षाच्या बाबतीत, तर डाउनी मिल्ड्यू हा जो रोग आहे, साखऱ्या म्हणतो आपण त्याला, की मोठ्या स्वरूपात पावसाच्या दिवसामध्ये बागा यामध्ये अफेक्टेड होतात आणि भयंकर मोठ्या स्वरूपात नुकसान होऊन जातं या रोगामुळे. तर याच्यामध्ये जर त्या द्राक्ष वेलीमध्ये मॅंगनीज, झिंक, कॉपर, फॉस्फरस, कॅल्शियम आणि सल्फर यांची जर डेफिशियन्सी किंवा यापैकी कुणाची एकाची जरी डेफिशियन्सी असेल मोठ्या स्वरूपात, तर ह्या पेस्टिसाइडनं आपण हा रोग तात्पुरता फक्त कंट्रोल करू शकतो. म्हणजे आज जो मी पेस्टिसाइड ऍप्लिकेशन केलं तर आज फक्त तो रोग कंट्रोल झालेला दिसतो, उद्या परत तुम्हाला रिपीटेडली पेस्टिसाइड ऍप्लिकेशन करावे लागतं. म्हणजे मॅंगनीज म्हणा किंवा झिंक, कॉपर, फॉस्फरस, कॅल्शियम आणि सल्फर यापैकी कोणाची एकाची जरी डेफिशियन्सी त्या वेलीमध्ये असेल तर ह्या रोगाला, वातावरण जर चांगलं झालं, फेवरेबल झालं त्या रोगासाठी, डावणीसाठी, तर कंट्रोल करणं भयंकर मुश्किल होऊन जातं. त्याचबरोबर पावडरी मिल्ड्यू हा जो रोग आहे द्राक्षामधला, भुरी ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक पिकामधला, तर याच्यामध्ये संशोधनं झालेली आहेत की कॅल्शियम आणि पोटॅशियम भयंकर महत्वाचं मानलं जातं. कॅल्शियम कमतरता जर असेल वेलीमध्ये किंवा पोटॅश कमतरता जर असेल वेलीमध्ये, तर ह्या रोगाला कंट्रोल करणं तितकंसं सोपं नाही. मग कंट्रोल करण्यासाठी रिपीटेडली स्प्रे घ्यावे लागतात, रिपीटेडली ह्या पेस्टिसाइडचा वापर करावा लागतो. आणि ज्यावेळेला आपण रिपीटेडली वापर करतो त्यावेळेला निर्यातक्षम द्राक्षामध्ये रेसिड्युअल मॅनेजमेंटमध्ये अडचणी यायला चालू होऊन जातात. ज्यावेळेला आपण अनालिसिस घेतो शेवटच्या टप्प्यामध्ये रेसिड्युअल मॅनेजमेंटच्या हिशोबानं, अनालिसिसच्या हिशोबानं, त्यावेळेला बरेचसे मॉलिक्युल डिटेक्ट होतात आणि ते सॅम्पल फेल जातं आणि मग ते लोकल मार्केटला विकावे लागतात द्राक्ष. म्हणजे याचा अर्थ सर्व आहे की मूलद्रव्यांच्या ज्या कमतरता आहेत त्या कमतरताच्या रोगाला आणि किडीला बऱ्यापैकी कारणीभूत होतात. त्याचबरोबर काही इलेमेंट असे आहेत, काही अन्नद्रव्य असे आहेत की ज्यांची टॉक्सिसिटी ह्या रोगांना आणि किडींना कारणीभूत ठरते. पर्टिक्युलरली यामध्ये सगळ्यात चांगलं उदाहरण देता येतं ते म्हणजे नायट्रोजनचं, जे आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. खरं तर द्राक्ष बागायतांच्या मध्ये किंवा आपल्यामध्ये देखील हा एक मोठा गैरसमज आहे की नायट्रोजनमुळे झाडाची वाढ होते. ऍक्च्युली नायट्रोजनमुळे झाडाची वाढ होत नाही. नायट्रोजनाचं पचन जर पूर्ण झालं, नायट्रोजन जर पूर्णपणे पचला
आणि प्रथिनांची निर्मिती जर वेलीमध्ये झाली तरच झाडाची वाढ होऊ शकते. आणि तो जर पचला नाही समजा, त्याची पचनक्रिया जर व्यवस्थित झाली नाही समजा, तर तिथं वेगवेगळ्या विकृत्या, ज्याला डिसऑर्डर्स आपण म्हणतो, आणि वेगवेगळे रोग आणि किडी भयंकर मोठ्या स्वरूपात यायला चालू होऊन जातात. महत्वाचा मुद्दा आपला हा आहे की हे जे रोग आणि किडीसाठी आवश्यक असणारे घटक कोणते आहेत, की ज्या कारणानं रोग आणि किडी येतात. तर यातला पहिला आहे तो म्हणजे यजमान वनस्पती, होस्ट प्लांट आपण ज्याला म्हणतो, की त्या रोगाचा आणि त्या किडीचं होस्ट प्लांट आहे. पर्टिक्युलरली डिसीजच्या बाबतीत जर आपण बघितलं, रोगांच्या बाबतीत, तर भयंकर कमी होस्ट प्लांट आपल्याला दिसतात. म्हणजे आता डाउनी मिल्ड्यू जर आपण बघितलं तर डाउनी मिल्ड्यू, कारल्यावरचा डाउनी मिल्ड्यू आणि द्राक्षावरचा डाउनी मिल्ड्यू, ह्या दोघांच्या स्पेसीज वेगळ्या राहतात. कारल्यावरची जी स्पेसीज आहे डाउनी मिल्ड्यू आणणारी, ही द्राक्षाला इन्फेक्ट करू शकत नाही. द्राक्षामध्ये जर आपण बघितलं तर डाउनी मिल्ड्यू साठी आता जगभरामध्ये फक्त एकच होस्ट प्लांट डिटेक्ट झालेला आहे, ते म्हणजे व्हर्जिनिया क्रीपर नावाची एक वनस्पती आहे. ही एकच वनस्पती आता होस्ट प्लांट म्हणून डिटेक्ट झालेली आहे द्राक्षावरील डाउनी मिल्ड्यू साठी. तसं बोरीच्या बाबतीत जर आपण बघितलं की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कारल्यावर येणारी, भोपळ्यावर येणारी बोरी, ही जी स्ट्रेन आहे ही ऍक्च्युअली द्राक्षावर इन्फेक्ट करत नसते. परंतु किडीच्या बाबतीत असं नाही. किडीच्या बाबतीत बऱ्यापैकी होस्ट प्लांट वेगवेगळे राहू शकतात. पर्टिक्युलरली जर आपण बघितलं तर मिलीबगच्या बाबतीत, आता बऱ्याच वेळेला सीताफळीवर येणारा मिलीबग जो आहे तो द्राक्षावर देखील इन्फेक्ट करताना दिसतो. गुलाबावर येणारे जे थ्रिप्स आहेत ते द्राक्षावर येताना दिसत आहेत. गुलाबावर येणारे रेड स्पायडर माइट्स हे द्राक्षावर इन्फेक्ट करताना दिसत आहेत. मँगो स्टेम बरोबर हा द्राक्षावर पण इन्फेक्ट करताना दिसतोय. म्हणजे किडीच्या बाबतीत होस्ट प्लांट वाढू शकतात, परंतु रोगाच्या बाबतीत होस्ट प्लांट भयंकर कमी राहतात. तर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे बीजांड, स्पोर्स किंवा एग्स. जर का बुरशी असेल तर त्यांचे स्पोर्स महत्वाचे राहतील, आणि किडी असेल तर त्यांचे एग्ज, अंडी महत्वाची राहतील. तर ज्यावेळेला प्लांटेशनचा एरिया एखाद्या गावामध्ये वाढायला चालू होऊन जातो, की बागांचं संख्या वाढायला चालू होऊन जाते, त्यावेळेला हे स्पोर्स किंवा ही अंडी अगदी इझिली अवेलेबल होऊन जातात, आणि त्या ठिकाणी आपण बघतो की ह्या रोगाचं प्रेशर वाढायला लागतं. एखाद्या आयसोलेटेड द्राक्षाची बाग असेल समजा, की अगदी 2-5 किलोमीटरच्या एरियामध्ये परत दुसरी जर बाग नसेल, तर त्या बागेमध्ये स्पोर्स सहजासहजी मिळत नाहीत किंवा अंडी सहजासहजी येत नाहीत, त्यामुळे तिथं त्या रोगाचं आणि किडीचं प्रेशर बऱ्यापैकी कमी राहतं. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे वातावरण, की मगाशी आपण यावर चर्चा केलेली होती की क्लायमेट भयंकर महत्वाचं राहतं रोग किडीसाठी. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा आपल्या दृष्टीने मुद्दा आहे तो म्हणजे अन्न, ह्या रोग आणि किडीसाठी लागणारं अन्न. वरचे जे 4 मुद्दे आहेत ना ते आपल्या कंट्रोलच्या बाहेरचे आहेत, की आपण ह्याला कंट्रोल नाही करू शकत. परंतु चौथा जो मुद्दा आहे तो माझ्या दृष्टीनं भयंकर महत्वाचा मुद्दा आहे, की ह्या रोग किडीचं अन्न. तर ह्या रोग किडीचं अन्न कोणतं आहे, तर अमिनो आम्ल, म्हणजे अमिनो ऍसिड्स जे झाडामध्ये तयार होतात, हे ह्या रोग आणि किडीचं महत्वाचं अन्न आहे. आता हे अमिनो ऍसिड्स कसे तयार होतात हे बघणं भयंकर महत्वाचं आहे. एक 10 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये मी सांगून देतो, कारण हे फक्त द्राक्षासाठीच महत्वाचं नाही, तर इतर पिकांच्यासाठी देखील भयंकर महत्वाचं आहे. आपण चुकतोय कुठं, ज्यावेळेला आपण ऍग्रिकल्चरमध्ये ह्या सगळ्या वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन घेतो, त्यावेळेला खरी चूक कुठं होते हे बऱ्यापैकी आता लक्षात येऊन जाईल. तर ही एक स्क्रीन तुमच्या पुढे मी दिलेली आहे, एक स्लाइड तुमच्या पुढे दिलेली आहे. त्या स्लाइडमध्ये मी काय दाखवलेलं आहे, तर नत्राचं एक चक्र दाखवलेलं आहे, की नत्र द्राक्ष वेलीकडनं कशा पद्धतीने घेतलं जातं आणि त्याचे कसे कसे स्थित्यंतर होत जातात आणि शेवटी प्रोटीन्स कसे तयार होतात, याची एक फिगर साधारणपणे मी काढलेली आहे. ती फिगर थोडीशी मी अगोदर समजावून सांगतो तुम्हाला, की यात चॉकलेटी कलर जो भाग दाखवलेला आहे तो जमिनीच्या खालचा भाग आहे, म्हणजे मुळांचा भाग आहे असं धरून चाला, आणि वरचा जो पांढरा भाग आहे तो झाडाचा वरचा भाग आहे, ते वेलीचा वरचा भाग आहे, म्हणजे पर्टिक्युलरली पान आपण पकडून चालू. तर जमिनीमध्ये जो नत्र असतो तो दोन्ही स्वरूपात येतो, अमोनिकल नत्र पण असतो जमिनीमध्ये आणि नायट्रेट नत्र पण जमिनीमध्ये असतो. पिकांच्या नुसार ऍक्च्युअली कुठला नत्र घ्यायचे ठरलेलं असतं. द्राक्षामध्ये जर आपण बघितलं तर द्राक्षामध्ये नायट्रेट नत्र भयंकर फास्ट घेतला जातो किंवा मोठ्या स्वरूपात घेतला जातो अमोनिकल नत्राच्या हिशोबाने, म्हणजे अमोनिकल नत्र कमी घेतला जातो द्राक्षामध्ये. आपण जर का भातामध्ये जर बघितलं तर भातामध्ये नायट्रेट नत्र बिलकुल घेतला जात नाही, अमोनिकल नत्र जास्त घेतला जातो भाताकडून, राईस क्रॉप कडून. हे पीक वाईज बदलतंय, पण द्राक्षाचा विषय चाललाय तर द्राक्षामध्ये नायट्रेट नत्र मोठ्या स्वरूपात घेतला जातो वेलीकडून, आणि तो घेतला जातो तो मुळांच्या मध्ये. आणि मुळांच्या मध्ये गेल्यानंतर त्या नत्राचं पचन मुळामध्ये पहिल्यांदा चालू होऊन जातं. मग नायट्रेट नत्राचं कन्व्हर्जन फास्ट होतं ते नायट्राईट नत्रामध्ये,
आणि नायट्राईट नत्र हा भयंकर विषारी असतो, त्यामुळे ती वनस्पती किंवा त्या मुळांच्या मध्ये त्याचं लगेच कन्व्हर्जन केलं जातं, ते अमोनिकल नत्रामध्ये केलं जातं. अमोनिकल नत्राचं कन्व्हर्जन अमिनो ऍसिड्स मध्ये केलं जातं आणि अमिनो ऍसिड्स परत शेवटी कन्व्हर्जन केले जातात प्रोटीन्स मध्ये. म्हणजे एक प्रकारचं पचन, ह्या नत्राचं पचन मुळांच्या मध्ये देखील होतं आणि प्रोटीन्स तयार केले जातात, परंतु ही क्वांटिटी भयंकर कमी असते. आता ही क्रिया घडल्यानंतर वर कोण जातं, तर पानामध्ये कोण जातं, यापैकी कुठला नत्र जातो, तर पानामध्ये जाताना मात्र शिल्लक राहिलेला नायट्रेट नत्र म्हणजे न पचलेला नायट्रेट नत्र आणि अमिनो ऍसिड्स हे परत वर ढकलले जातात आणि बाकीचं सगळं हे परत मुळामध्येच ठेवलं जातं, प्रोटीन्स हे मुळामध्येच ठेवले जातात. आता वर कशामधून जातात, पानाकडे कशामधून जातात, तर झायलम टिश्यू मधून जातात. वॉटर कंडक्टिंग पाणी वर नेणाऱ्या ज्या पेशी आहेत त्याला आपण झायलम पेशी म्हणतो. तर त्या झायलम पेशीमधून हा नायट्रेट नत्र आणि थोडाफार पचलेला अमिनो ऍसिड्स हे वर मध्ये नेले जातात आणि पानामध्ये ते थांबवले जातात. आता वर जे हिरव्या कलरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे ते पान आहे असं समजून चालू. त्या पानावर सूर्यकिरण ज्याला पडतात त्याला याचं पचन चालू होऊन जातं. म्हणजे ह्या नायट्रेट नत्राच्या पचनाला पानामध्ये सूर्यकिरण भयंकर महत्वाचे. वातावरण जर ढगाळ असेल, मान्सूनचा पिरियड असेल, तर हे पचन भयंकर स्लो होऊन जातं किंवा भयंकर कमी होऊन जातं. तर त्याच्यामध्ये नायट्रेट नत्राचं कन्व्हर्जन नायट्राईट नत्रामध्ये होतं. हे 4 टप्पे आहेत, ऍक्च्युली 4 ते 5 टप्पे आहेत आणि या 5 टप्प्यामध्ये हळूहळू या नायट्रेट नत्राचं कन्व्हर्जन प्रोटीन मध्ये होतं. परंतु एक लक्षात घ्या की हे सर्व करण्यासाठी, ही सगळे टप्पे पूर्ण करण्यासाठी झाडाकडून जवळजवळ 10 इलेक्ट्रॉन वापरले जातात आणि त्यासाठी हे कन्व्हर्जन करण्यासाठी किंवा हे सगळ्या पायऱ्या पूर्ण करण्यासाठी मुळामधली आणि पानामधली जवळजवळ तयार झालेली 10 ते 25% ऊर्जा, एनर्जी ही या कन्व्हर्जनसाठी वापरली जाते. म्हणजे मुद्दा काय बघा की नायट्रोजन जेवढा आपण जास्त देऊ तेवढी एनर्जी जास्त वेस्ट जाणार. ही एनर्जी जी दुसऱ्या कारणासाठी वापरायची आहे, झाडाला वेगवेगळ्या त्याच्या क्रिया करण्यासाठी वापरायची, ह्यातली बरीचशी एनर्जी ह्या नत्राच्या पचनासाठी वापरली जाते. आणि म्हणून नत्राचं जे पचन आहे, नायट्रोजन पासून प्रोटीन तयार करायची ही क्रिया आहे, ही भयंकर एनर्जी कंझ्युमिंग क्रिया मानली जाते, एनर्जी कंझ्युमिंग प्रोसेस मानली जाते. त्याच्यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये एनर्जी, ऊर्जा, तयार केलेली ऊर्जा वापरली जाते. द्राक्षामध्ये जर आपण ऑलरेडी बघितलं तर ही ऊर्जा भयंकर कमी असते, कारण द्राक्षामध्ये 2 कटिंग केले जातात, वर्षातून 2 वेळा कट केले जातात. अगदी कमी देश असे आहेत बरं का की ज्याच्यामध्ये वर्षातून 2 कटिंग केले जातात. पेरू हा एक देश असा आहे की जिथं द्राक्षाचं वर्षातून 2 वेळा कटिंग घेतलं जातं. आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये पण जवळजवळ 2 वेळा आपण कटिंग करतो द्राक्षाचं. एक एप्रिल कटिंग असतं आपल्याकडे, एक ऑक्टोबर कटिंग असतं. पण बरेचसे देश असे आहेत की त्यामध्ये हे कटिंग एकदाच घेतलं जातं, वर्षातून एकदाच घेतलं जातं. आपल्याकडे जर 2 कटिंग आहेत तर आपल्याकडे एनर्जी भयंकर वेस्ट केली जाते. आणि त्याचबरोबर मान्सूनचा पिरियड आपल्याकडे जवळजवळ 3 ते 4 महिन्याचा असतो आणि या मान्सूनच्या पिरियडमध्ये आपल्याकडे ढगाळ वातावरण होतं आणि हाच आपला ऍक्च्युअली अन्न तयार करायचा पिरियड असतो. एप्रिल कटिंग संपलेलं असतं, पानं मॅच्युअर झालेली असतात आणि साधारणपासून मे पासून सप्टेंबर पर्यंत ही जी पानं असतात त्या पानांनी मोठ्या स्वरूपात ऊर्जा तयार करायची असते, अन्न तयार करायचे असतं. आणि बरोबर या पिरियडमध्ये आपल्याकडे काय होतं, सनलाईट कमी होऊन जातो, मान्सून चालू होऊन जातो. एक मोठा अडथळा आपल्याकडे आहे. या पिरियडमध्ये जर जास्तीत जास्त नत्र आपण वापरत असू, बागायतदार वापरत असतील, तर तो नत्र पचायची क्रिया स्लो होऊन गेलेली असते त्या कारणानं. आणि मग अमिनो ऍसिड्स मोठ्या स्वरूपात तिथं सॅच्युरेट होऊन जातात, थांबून जातात आणि तिथं रोग आणि किडी मोठ्या स्वरूपात वाढायला चालू होऊन जातात. आता खरं तर ही जर सुरुवात आपण बघितली, मगाशी मी ज्या पद्धतीने म्हणलो की इथं इलेमेंट्स भयंकर महत्वाचे आहेत, अन्नद्रव्य भयंकर महत्वाचे आहेत. खरं तर नायट्रोजन किंवा नायट्रेट नत्र हा मुळाकडून घेतला जातो, यालाच आपण एटीपी पंप म्हणतो किंवा याला प्रोटीन नायट्रेट ट्रान्सपोर्ट असं म्हणलं जातं. एटीपी म्हणजे ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट जे आहे, याला ज्याला आपण एनर्जी करन्सी ऑफ लाईफ असं म्हणतो, की ऊर्जेचा सगळ्यात मोठा स्तोत्र आहे एटीपी. तर हा जर पंप चालू ठेवायचा असेल, जमिनीतून नायट्रेट नत्र जर घ्यायचा असेल, हा पंप जर कंटिन्युअस ठेवायचा असेल, तर बोरॉन भयंकर महत्वाचं मानलं जातं. वेलीमध्ये जर बोरॉनची डेफिशियन्सी असेल तर नायट्रेट नत्र आणि पोटॅशियम हे वेलीकडून घेतलं जात नाही, द्राक्ष वेलीकडून घेतलं जात नाही. आणि हे जर का घेतलं गेलं नाही समजा नायट्रेट नत्र, तर त्या पानांच्या मध्ये शुगर आणि स्टार्च शेवटच्या टप्प्यामध्ये तयार केली जात नाही. आता शुगर तयार करणं आणि त्या शुगर पासून पुढच्या टप्प्यामध्ये स्टार्च तयार करणं, याचा पहिला टप्पा आहे ते म्हणजे प्रोटीन तयार होणं. आणि प्रोटीन तयार होतात ते नायट्रोजन पासून तयार होतात. आता याच्यामध्ये 4 पायऱ्या आहेत. त्या 4 पायऱ्यामध्ये हे कन्व्हर्जन होत जात असतं. याच्यामध्ये पहिली पायरी काय आहे पानांच्या मध्ये,
ते म्हणजे नायट्रेट नत्राचं रूपांतर नायट्राईट नत्रामध्ये करणं. पानामध्ये जो नायट्रेट नत्र मुळांच्याकडून शिल्लक राहिलेला आहे, मुळामध्ये ज्याचं पचन झालेलं नाही, तो जो नायट्रेट नत्र पानामध्ये आलाय, ह्या नायट्रेट नत्राचं कन्व्हर्जन नायट्राईट नत्रामध्ये करायचं असतं. आणि इथं मॉलिब्डेनम भयंकर गरजेचं आहे, कारण ही क्रिया चालवण्यासाठी, ही क्रिया स्पीडमध्ये करण्यासाठी एक एन्झाईम लागतं, नायट्रेट रिडक्टेज नावाचं, एनआर नावाचं. तर याच्यामध्ये मॉलिब्डेनम भयंकर महत्वाचा रोल प्ले करतं. मॉलिब्डेनमची डेफिशियन्सी जर वेलीमध्ये असेल तर ही पहिली पायरी कंप्लीट होत नाही. म्हणजे नायट्रेट नत्र हा नायट्राईटमध्ये कन्व्हर्टच केला जात नाही. इथं जर वेलीमध्ये मॉलिब्डेनम डेफिशियन्सी असेल तर जेवढा काही नायट्रोजन खालून घेतला जातो तो सगळा सॅच्युरेट केला जातो, पानामध्ये साठवून ठेवला जातो आणि त्यापासून पुढच्या क्रिया घडत नाहीत. म्हणजे इथं मॉलिब्डेनम महत्वाचं आहे. बघा, पहिली गोष्ट आहे की तुम्हाला नत्र जर जमिनीत खेचायचं असेल तर बोरॉन हा घटक भयंकर महत्वाचा आहे, त्याची डेफिशियन्सी असता कामा नये. नायट्रेट नत्राचं पहिल्या टप्प्यात कन्व्हर्जन नायट्राईटमध्ये करायचं तर मॉलिब्डेनम भयंकर महत्वाचं आहे. नायट्राईट नत्र जो तयार होतो दुसऱ्या टप्प्यामध्ये हा भयंकर विषारी असतो, म्हणून वेली त्याचा लगेच कन्व्हर्जन करतात, ते अमोनिकल नत्रामध्ये करतात. आणि हे कन्व्हर्जन करण्यासाठी कॉपर हा भयंकर महत्वाचा राहतो. इथं जर कॉपर डिफिशियन्सी असेल, अर्थात आपल्या जमिनीमध्ये कॉपर डिफिशियन्सी भयंकर रिअरली असते, तर कॉपर इथं भयंकर महत्वाचं आहे. अमोनिकल नत्र तयार झाला की त्याचं लगेच कन्व्हर्जन अमिनो ऍसिड्स मध्ये केलं जातं आणि अमिनो ऍसिडचं कन्व्हर्जन शेवटच्या टप्प्यामध्ये प्रोटीन मध्ये केलं जातं. आता गमतीचा भाग याच्यामध्ये असा आहे की अमोनिकल नत्रापासून अमिनो ऍसिड तयार करणं ही रिव्हर्सिबल क्रिया आहे. म्हणजे जशी पुढच्या बाजूने चालते तशी मागच्या बाजूने पण चालू शकते. अमोनिकल नत्राचं पुढे जाऊन कन्व्हर्जन अमिनो ऍसिड्स मध्ये होतं, पण काही वेळेला त्या अमिनो ऍसिडचं उलट कन्व्हर्जन अमोनिकल नत्रामध्ये होऊ शकतं. त्याचबरोबर अमिनो ऍसिड्स जे तयार झालेले आहेत त्याचं रूपांतर प्रोटीन मध्ये होतं, त्याच पद्धतीनं प्रोटीनचं उलट रूपांतर अमिनो ऍसिड्स मध्ये पण होतं, याला प्रोटीन हायड्रोलिसिस असं म्हणतात. परंतु अमिनो ऍसिड्स पासून प्रोटीन तयार करण्यासाठी वेलींच्या मध्ये कॅल्शियम आणि सल्फर असणं भयंकर गरजेचं आहे. त्या शेवटच्या पायरीमध्ये वेलीमध्ये जर कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल आणि सल्फरची डेफिशियन्सी असेल तर ही क्रिया मंदावते किंवा थांबते बऱ्याच वेळेला. आणि मग हे अमिनो ऍसिड जे लाल अक्षरामध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत, हे खरं तर ह्या बुरशी किंवा हे जे वेगवेगळ्या बुरशी आहेत की ज्यांच्यापासून रोग उत्पन्न होतात आणि किडी, ह्या रोगाचं आणि किडींचं हे मुख्य अन्न आहे अमिनो ऍसिड्स. आता यामध्ये गमतीचा परत एक भाग असा आहे की ही सगळी क्रिया सूर्यप्रकाशामध्येच होऊ शकते, रात्रीच्या होत नाही. आणि अजून एक गमतीचा भाग असा आहे की ही 24 तासाची क्रिया आहे. नायट्रोजनचं एकमेव पचन असं आहे की जे 24 तासामध्ये कंप्लीट केलं जातं. बाकीच्या एलिमेंटमध्ये असं असत नाही. नत्र हा जेवढा घेतलेला आहे तेवढा 24 तासामध्ये पचवून त्याचे प्रोटीन्स तयार करून त्यापासून पुढे परत साखर तयार करून स्टार्च तयार करून ते वेगवेगळ्या भागाकडे रात्रीच्या वेळेला परत पाठवले जातात आणि ही अव्यातपणे चालणारी क्रिया आहे. परंतु सूर्यप्रकाश जर नसेल, सनलाईट जर नसेल तर ही क्रिया मंदावली जाते. म्हणजे ही क्रिया रात्रीच्या वेळेला होत नाही, हा एक मुद्दा. दुसरं, ढगाळ वातावरण असेल तर ही क्रिया होत नाही. आणि म्हणून मानलं जातं की बऱ्याचशा पिकांच्या मध्ये की पावसाळा सुरू झाला किंवा पाऊस असेल, ढगाळ वातावरण असेल तर किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या स्वरूपात होतो. आजचा जर ऍग्रोन आपण बघितला तर त्यामध्ये पहिल्या हेडिंगलाच बातमी आलेली आहे बघा, की हे जे काही आज महाराष्ट्रामध्ये 2-3 दिवस पावसाचं वातावरण सांगितलंय त्या अनुषंगानं तज्ञ लोकांनी सांगितलंय की किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव पिकांच्यावर वाढायची मोठी शक्यता आहे. त्याचं मेन कारण काय आहे की आता ही जी क्रिया चालू आहे ना, ही क्रिया बऱ्यापैकी स्टॉप होऊन जाईल आणि अमिनो ऍसिड सॅच्युरेट होऊन जाते आणि हे अमिनो ऍसिड या रोगांचं किडीचं महत्वाचं अन्न आहे. म्हणजे एक गोष्ट इथं क्लिअर होऊन जाते की नायट्रेट नत्र जो वनस्पतीने घेतलेला आहे किंवा वेलीने घेतलेला आहे त्याचं ह्या 4 टप्प्यामध्ये कन्व्हर्जन करून प्रोटीन्स तयार होणं हे भयंकर महत्वाचं आहे. त्यातला जो शेवटचा टप्पा आहे अमिनो ऍसिड्स पासून प्रोटीन तयार करणं, हा भयंकर महत्वाचा टप्पा आहे. आणि हा जर का घडत नसेल तर भयंकर मोठ्या स्वरूपामध्ये अमिनो ऍसिड्स त्या पानामध्ये किंवा वेलीच्या अंतर्गत साठवली जातात आणि हेच खरं तर ह्या रोगांचं आणि किडींचं मुख्य अन्न आहे. आणि हे अन्न त्यांना मिळत असेल इझिली तर त्या ठिकाणी त्या किडीचा रोगांचा प्रादुर्भाव भयंकर मोठ्या स्वरूपात होऊन जातो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही क्रिया अगदी 24 तासामध्ये घडत असते. म्हणजे दिवसभर जेवढे काही प्रोटीन्स तयार केलेले आहेत ते सगळे प्रोटीन्स परत दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी रात्री त्यापासून होणारे स्टार्च असतील, बाकीच्या घटक असतील, हे सगळे परत वेलीच्या वेगवेगळ्या भागांच्याकडे पाठवले जातात आणि परत सकाळी फ्रेश ही क्रिया परत चालू होऊन जाते. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात आली की आपण जे नत्र देतोय वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, काही अमोनिकल नत्र असणाऱ्या ग्रेड्स आपल्याकडे आहेत,
काही नायट्रेट नत्र असणाऱ्या ग्रेड्स आपल्याकडे आहेत, काही अमाइड ग्रेड असणाऱ्या युरियासारख्या ग्रेड्स आपल्याकडे आहेत. तर या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात येते की यांचा वापर करताना आपण भयंकर जाणीवपूर्वक करायला पाहिजे, भयंकर अभ्यासपूर्वक करायला पाहिजे. आपण जर याचा गरज नसताना हेवीली जर वापर करायला लागलो ह्या फर्टिलायझर ग्रेडचा, तर मोठ्या स्वरूपामध्ये ह्या किडींना आणि रोगांना आपल्याला तोंड द्यायची वेळ येते. अजून एक क्रिया अशी आहे की जी मी सांगितली की तुम्हाला यातली 2 क्रिया रिव्हर्सिबल क्रिया आहेत. अमोनिकल नत्रापासून अमिनो ऍसिड्स तयार होणं ही एक रिव्हर्सिबल क्रिया आहे आणि अमिनो ऍसिड्स पासून प्रोटीन तयार करणं ही रिव्हर्सिबल क्रिया आहे, उलटी पण घडू शकते. तर ही परत उलटी कधी घडू शकते, तर तुम्ही जर याला बघितलं तर याला पेप्टायडेज ऍक्टिव्हिटी असं म्हणलं जातं किंवा प्रोटीन हायड्रोलिसिस असं म्हणलं जातं. आणि ही क्रिया कधी घडते थोडंसं लक्षात घ्या. द्राक्षाच्या बाबतीत मी समजावून सांगतो. प्रत्येक पिकांच्या बाबतीत लाईट इंटेन्सिटी ठरलेली आहे. कुठल्या लाईट इंटेन्सिटीला ते पीक व्यवस्थित येऊ शकतं, सूर्याच्या किरणांची तीव्रता जी आपण लक्स मध्ये मोजतो, हे प्रत्येक पिकाच्या बाबतीत ठरलेलं आहे. म्हणून पृथ्वी तलावर सगळ्या ठिकाणी आपण सगळी पिकं नाही घेऊ शकत. पर्टिक्युलरली आपण जर द्राक्षाचा विचार केला तर द्राक्षामध्ये लाईट इंटेन्सिटी एक टप्पा ठरलेला आहे की त्याच्या पुढे जर लाईट इंटेन्सिटी जात असेल तर थोड्याशा गडबडी चालू होऊन जातात. पर्टिक्युलरली द्राक्षामध्ये जर बघितलं तर साधारणपणे टेम्परेचरची जी रेंज दिलेली आहे, अर्थात टेम्परेचर आणि लाईट इंटेन्सिटीचा भयंकर जवळचा संबंध आहे. ज्याला पानावर सूर्यकिरण पडतात, जी पानं सूर्याच्या किरणाच्याकडे स्ट्राईक होतात, त्यावेळेला त्या पानावर हीट लोड वाढवला जातो, उष्णता टेम्परेचर वाढवलं जातं. साधारणपणे उन्हात येणारी जी पानं असतात, डायरेक्ट सनलाईटला स्ट्राईक करणारी जी वेलीची पानं असतात, त्या वेलीच्या पानांचं टेम्परेचर हे सावलीतल्या पानांच्या पेक्षा 2 ते 3 डिग्रीनं जास्त असतं. बऱ्याच वेळेला असं होऊन जातं की उन्हाची तीव्रता पानावर यायला लागलेली आहे, सनलाईट पानावर पडायला लागलेली आहे, आणि अशा वेळेला जर विंड स्टील कंडिशन असेल, समजा शांत वारा असेल, वारं बिलकुल वाहत नसेल समजा, तर त्या पानावर जो हीट लोड आहे ना तो भयंकर स्पीडमध्ये वाढवला जातो. जसं आपण बघतो की काही वेळेला वर्षातले काही दिवस असे असतात बघा की आपण मोटरसायकल, आपली बाईक जर का उन्हामध्ये लावलेली असेल, शांत स्टेबल ठेवलेली असेल, तर अगदी त्या सीटला आपण हात देखील लावू शकत नाही, ती गरम करायला होऊन जाते. पण तीच जर का मोटरसायकल किंवा ती व्हेकल जर का रनिंग मध्ये असेल तर वाऱ्याच्या फ्लोमुळे तो जो काही हीट लोड त्या सीटवरच्या पृष्ठभागावर तयार झालेला असतो तो काय केला जातो, वॉशआउट केला जातो. मग अशा ठिकाणी जर का विंडस्टील कंडिशन असेल, शांत वारा असेल, समजा वारा बिलकुल वाहत नाही, पान देखील हलत नाही, असं जर वारा असेल आणि अशा वेळेला जर का सूर्याच्या किरणांची तीव्रता जर वाढलेली असेल तर इतक्या मोठ्या स्वरूपात हीट लोड वाढवला जातो त्या पानावर की तिथं तो हीट लोड 40 डिग्रीच्या वर न्यायला जातो. खरं तर द्राक्षामध्ये 35 डिग्रीच्या वर ज्यावेळेला टेम्परेचर पानांचं जातं त्यावेळेला पानामध्ये वेगवेगळे बदल घडायला चालू होऊन जातात, आणि तेच टेम्परेचर ज्यावेळेला 40 डिग्रीच्या वर जायला चालू होऊन जातं त्यावेळेला प्रोटीन हायड्रोलिसिस चालू होऊन जातं. म्हणजे जे तयार केलेले प्रोटीन्स आहेत त्याचं ब्रेकडाऊन चालू होऊन जातं आणि अमिनो ऍसिड्स मध्ये ते कन्वर्ट केले जातात. आणि ज्यावेळेला अशी विंडस्टील कंडिशन असते, शांत वारा असतं, त्यावेळेला अगदी मिनिटामध्ये, एका मिनिटामध्ये देखील ही क्रिया कम्प्लीट होते. जेवढे काही प्रोटीन्स त्या पानामध्ये तयार केलेले आहेत ते अगदी एका मिनिटामध्ये त्याचं कन्व्हर्जन अमिनो ऍसिड्स मध्ये केलं जातं. आणि हे जर का आपण वर्षाचे काही दिवस बघितले तर या ठिकाणी आपल्याला कळतं की द्राक्षामध्ये रोग आणि किडी भयंकर स्पीडमध्ये येतात. पर्टिक्युलरली सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये हीट भयंकर वाढलेली असते बघा. आपण ऑक्टोबर महिन्याला ऑक्टोबर हीट असं म्हणतो. आणि यावेळेला बऱ्यापैकी त्या रोगांसाठी पोषक ह्युमिडिटी पण असते, आर्द्रता पण असते, पाणी पण असतं आणि टेम्परेचर पण वाढलेलं असतं. म्हणून ह्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये मॅक्झिमम डिसीज ह्या द्राक्षामध्ये काउंट केलेले आहेत. पर्टिक्युलरली डाउनी मिल्ड्यूच्या बाबतीत जर विचार केला तर जो सगळ्यात जास्त नुकसान करणारा रोग आहे. कारण इथं काय झालं की जे प्रोटीन्स तयार झाले त्याचं ब्रेकडाऊन झालं, अमिनो ऍसिड्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं, आणि अमिनो ऍसिड्स ह्या रोगांचं अन्न आहे किंवा या किडींचं अन्न आहे. म्हणजे एक गोष्ट महत्वाची तुमच्या लक्षात आली असेल की हे जे अन्न आहे रोगांचं आणि किडींचं, या सूक्ष्मजीव जे आहेत जे रोग उत्पन्न करतात, काही बॅक्टेरिया असतील, काही बुरशी असतील, तर ह्यांचं आणि या किडींचं महत्वाचं अन्न कुठलं आहे तर अमिनो ऍसिड्स. आणि हे अमिनो ऍसिड्स कशा पद्धतीने सॅच्युरेट होतात ह्या फिगरमध्ये आपण बघितलं, आणि हे प्रोटीन हायड्रोलिसिस पण आपण बघितलं. या दोन्ही वेळेला हे अमिनो ऍसिड्स वाढतील. म्हणजे अमिनो ऍसिड्स वाढायची कारण काय आहे झाडामध्ये, तर एक तर ढगाळ वातावरण. ढगाळ वातावरण जर असेल तर त्या ठिकाणी ह्या प्रोटीनचं नायट्रोजनचं कन्व्हर्जन प्रोटीन मध्ये होणार नाही, कारण लाईट भयंकर महत्वाची राहते.
त्याचबरोबर दुसरा मुद्दा राहील तो म्हणजे अन्नद्रव्यांच्या कमतरता. ही जी काही क्रिया आपल्याला कंप्लीट करायची आहे, याच्यामध्ये मॉलिब्डेनम, बोरॉन, कॉपर, कॅल्शियम, सल्फर ही सगळी अन्नद्रव्य भयंकर महत्वाचा रोल प्ले करतात. यांच्या जर डेफिशियन्सी असतील तर ही क्रिया पूर्ण होणार नाही आणि मग तिथे अमिनो ऍसिड सॅच्युरेट होऊन जातील, रोग वाढतील. आणि लास्ट मुद्दा मी सांगितला तो म्हणजे प्रोटीन हायड्रोलायसिस. जर अशी कंडिशन झाली, लाईट इंटेन्सिटी जर वाढली, उन्हाची तीव्रता जर वाढली, तर अशा वेळेला इथं स्प्रे घेणं भयंकर गरजेचं राहतं, कारण अमिनो ऍसिडचं भयंकर मोठ्या स्वरूपात सॅच्युरेशन होऊन जातं किंवा कन्व्हर्जन होऊन जातं. आता एक मुद्दा आहे जगामध्ये, हा बऱ्याच संशोधकांनी याला मान्यता दिलेली आहे. ब्रिक्स मीटर कन्सेप्ट याला म्हणतात. आपण जे शुगर मोजतो, ऊसाची शुगर मोजतो किंवा द्राक्षाची जी शुगर मोजतो आपण मण्याची, त्या ब्रिक्स मीटरवर आपण मोजतो. तर हा एक कन्सेप्ट जगामध्ये बऱ्यापैकी मानला गेलेला आहे. ऍक्च्युली सायंटिफिक इव्हिडन्स हा होऊ शकत नाही, परंतु बऱ्याच संशोधकांनी ह्याला मान्यता दिलेली आहे की पानामध्ये जो रस असतो, सॅप असतो, या सॅपची जर का आपण ब्रिक्स चेक केली समजा, आणि ती जर 6 पेक्षा कमी लागत असेल किंवा 6 ते 12च्या दरम्यान लागत असेल किंवा 12 पेक्षा जास्त लागत असेल, तर यावरून रोग आणि किडींचं प्रिडिक्शन केलं जाऊ शकतं. प्रत्येक पिकाच्या बाबतीत केलं जाऊ शकतं. पर्टिक्युलरली 6 पेक्षा जर कमी असेल ब्रिक्स, त्या पानाच्या रसाची ब्रिक्स जर 6 पेक्षा कमी असेल समजा, तर या ठिकाणी रोग आणि किडी ह्या पेस्टिसाइडनं देखील कंट्रोल होत नाही. भयानक मोठ्या स्वरूपात पेस्टिसाइडचे ऍप्लिकेशन किंवा रिपीटेडली पेस्टिसाइडचे ऍप्लिकेशन करावे लागतात. 6 ते 12च्या दरम्यान जर असेल, समजा ही ब्रिक्स तुमची 6 ते 12च्या दरम्यान जर लागत असेल त्या रसाची, पानाच्या रसाची, तर या ठिकाणी थोड्याफार पेस्टिसाइडचा वापर करून आपण ह्या रोग आणि किडीला कंट्रोल करू शकतो. आणि ही ब्रिक्स जर 12 पेक्षा पुढे जायला लागत असेल समजा, तर त्या ठिकाणी रोग आणि किडी याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे नैसर्गिकरित्याच रोग आणि किडी तिथे येऊ शकत नाही. हा कन्सेप्ट जगभरामध्ये मान्यता पावलेला कन्सेप्ट आहे. आता यामध्ये तुम्ही ब्रिक्स कुठल्या वेळेला मोजता, सकाळी मोजता की दुपारी मोजता, हे भयंकर महत्वाचं राहतं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्याला प्रोटीन्स तयार होतात नायट्रोजन पासून, त्या प्रोटीन्सला ज्यावेळेला कार्बोहायड्रेट्स मिळतात त्याला साखर तयार होऊन जाते, कॉम्प्लेक्स शुगर्स तयार होतात, आणि या कॉम्प्लेक्स शुगर पासून पुढे जाऊन स्टार्च तयार होतात, ऑइल तयार होतात, लिग्निन तयार होतात. हे सगळं पुढे जाऊन तयार होऊन जातं. म्हणजे पहिला मुद्दा काय आहे की प्रोटीन तयार व्हायला पाहिजे. मी सांगितलं की तुम्हाला सकाळी तुम्ही जर ब्रिक्स मोजली तर ती कमी लागायला पाहिजे आणि दुपारी मोजल्यानंतर ती जास्त लागायला पाहिजे. सकाळी तुम्ही जर ब्रिक्स मोजत असाल आणि ती जर जास्त लागत असेल तर याचा अर्थ झाड अशक्त आहे किंवा झाडामध्ये काही तर प्रॉब्लेम आहे. कारण का, तर आदल्या दिवशी दिवसा तयार झालेले जेवढे प्रोटीन्स आहेत, सूर्यप्रकाशाच्या प्रेझेन्समध्ये जेवढे प्रोटीन्स तयार झाले, त्या प्रोटीनचं डिस्ट्रीब्युशन रात्री जे व्हायला पाहिजे ते झालं नाही असा त्याचा अर्थ होतो. कधी जर सकाळी ब्रिक्स जास्त लागत असेल तर, म्हणजे झाडाच्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये काहीतरी गडबड आहे असा त्याचा अर्थ होतो. झाड आजारी आहे असा त्याचा अर्थ होऊन जातो. मग इथं रोगकिडी वाढू शकतात. पण दुपारच्या वेळेला ही ब्रिक्स मॅक्झिमम लागायला पाहिजे, की दुपारच्या वेळेला जास्तीत जास्त लागायला पाहिजे. आणि मी सांगितलं तुम्हाला की 6 पेक्षा कमी असेल तर ह्या रोगकिडी आपण कंट्रोल करू शकत नाही, तर त्या पिकाचं 100% नुकसान होणार म्हणजे होणार. किती जरी पेस्टिसाइड ऍप्लिकेशन केले तर तात्पुरता एखाद्या दिवसासाठी ह्याला आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो, दुसऱ्या दिवशी परत प्रेशर वाढून जातं. 6 ते 12च्या आसपास असेल तर अगदी थोडीफार पेस्टिसाइड वापरून आपण कंट्रोल करू शकतो, आणि 12 पेक्षा जास्त असेल तर तिथं रोग आणि किडी याचा संबंधच येत नाही. आता मुद्दा काय आला बघा, मग की मुद्दा परत तिथंच आला की नायट्रोजनचा जो वापर आपण केलेला आहे सप्लिमेंटच्या स्वरूपात, फर्टिलायझरच्या स्वरूपात किंवा नैसर्गिक मिळालेला नायट्रोजन, या नायट्रोजनचं पचन कसं झालं याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. म्हणजे कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये नायट्रोजनचं पचन हा भयंकर मोठा मुद्दा येतो, जो खरं तर आता इंटिग्रेटेड पेस्ट डिसीज मॅनेजमेंट मध्ये इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे, आपण घ्यायला पाहिजे. मग हे नायट्रोजनचे सोर्स कोणते आहेत, उगम कोणते आहेत, आपल्याला नायट्रोजन कुठल्या कुठल्या स्वरूपात मिळतो, तर इथं बघितलं की सहजीवन पद्धतीनं हवेतील नायट्रोजन जमिनीमध्ये जीवाणूंच्या मार्फत स्थिर होणं, ज्याला सिम्बायोटिक प्रोसेस आपण म्हणतो. अझोटोबॅक्टर हे त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे की सहजीवन पद्धतीनं हवेतल्या नायट्रोजनचं स्थिरीकरण करणं. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे मुक्तपणे कार्य करणारे जमिनीतले जे सूक्ष्मजीव आहेत वेगवेगळे, ते आणि त्यांचे मृत अवशेष, म्हणजे ते मेल्यानंतर त्यांचे अवशेष जमिनी पडतात, त्या अवशेषांच्या मध्ये देखील मोठ्या स्वरूपात प्रोटीन असतं. त्या प्रोटीन पासून परत हे नायट्रोजन परत रिलीज केला जातो जमिनीमध्ये डिकम्पोजिशनच्या क्रियेमध्ये. जर आपण बारकाईनं बघितलं तर 1 एकर एरिया जर आपण पकडला
तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं नंबर पण दिलेले आहेत, किती बॅक्टेरिया असतात, आणि त्याचं वेट पण दिलेलं आहे पर एकरचं. म्हणजे साधारणपणे ऍव्हरेज जर का चांगली जमीन आपण बघितली तर याच्यामध्ये साधारण 1180 किलो बॅक्टेरियाचं वजन भरतं, आणि त्याचा नंबर दिलेला आहे, तो काउंट करता येत नाही इतका नंबर आहे. ऍक्टिनोमायसिट्स आपण जर का बघितले तर 590 किलोच्या आसपास जातात. बुरशा जर बघितल्या, फंजा जर बघितल्या आपण तर परत 1180 किलो पर्यंत आसपास जातात. अल्गी साधारण 40 किलोच्या आसपास जातात, प्रोटोझोआ 40 किलोच्या आसपास, निमॅटोड 20 किलोच्या आसपास, अर्थवर म्हणजे गांडूळ 202 किलोच्या आसपास जातात, आणि आर्थ्रोपॉड्स म्हणजे मुंग्या वगैरे सगळ्या जर पकडल्या आपण तर 376 किलोच्या आसपास जातात. बारकाईनं आपण बघितलं तर जवळजवळ 3 ते 3.5 टन वजन येतं जवळजवळ. आणि हे सगळे ज्या काही सूक्ष्मजीव आहेत किंवा हे जे काही जमिनीखालचे सगळे जीव आहेत, हे रिपीटेडली ज्याला मरतात त्याला त्यांचा जी काही बॉडी आहे, डेड बॉडी, ती जमिनीमध्येच पडली जाते, आणि त्यामधून परत नायट्रोजन जो आहे, कारण ह्यांच्या बॉडीमध्ये प्रोटीन्स जास्त राहतं, प्रोटीन हे शेवटी नायट्रोजन आहे, ते परत प्रोटीन पासून नायट्रोजन रिलीज केला जातो आणि परत पिकांना तो दिला जातो. म्हणजे मुक्तपणे कार्य करणारे जमिनीतील सूक्ष्मजीव आणि त्यांचे मृत अवशेष, यातून परत नायट्रोजन भरपूर मोठ्या स्वरूपात पिकांना मिळत असतं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये विजा चमकून ज्याला पाऊस पडतो त्यावेळेला जमिनीमध्ये नायट्रोजनचं स्थिरीकरण मोठ्या स्वरूपात होतं. हे वरचे 3 मुद्दे आहेत, हे मी हिरव्या कलरमध्ये टाकलेले आहेत, म्हणजे सेफ मुद्दे आहेत. फुकट मिळणारा हा नायट्रोजन आहे आपल्याला, सॉरी नायट्रोजन आहे. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे सिंचनाच्या पाण्यातून जमिनीमध्ये वाढणारा नायट्रोजन. आपण जे इरिगेशन वॉटर वापरतो, भले ते विहिरीचं असू दे, बोरवेलचं असू दे, डॅमचं असू दे, कॅनलचं असू दे, यामधून मोठ्या स्वरूपात नायट्रोजन आपल्या जमिनीमध्ये परत आपण देत असतो. ऍव्हरेज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये द्राक्षाचे ट्रॅक जेवढे आहेत त्या ट्रॅकमधून आपण जवळजवळ 2000 वॉटर सॅम्पल कलेक्ट केलेले होते, आणि आपल्या स्वतःच्या लॅबमध्ये याचं अनालिसिस आपण घेतलेलं होतं. स्टॅटिस्टिकल अनालिसिस मध्ये साधारणपणे 30 ppm ऍव्हरेज आम्हाला मिळालेलं होतं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे द्राक्षाचे ट्रॅक आहेत, नाशिक ट्रॅक, सातारा ट्रॅक, सांगली, सोलापूर, उस्मानाबादचा ट्रॅक आहे, लातूरचा ट्रॅक आहे, तिकडे कर्नाटकचा काही ट्रॅक आहे, या सर्व ठिकाणापासून मागच्या 2-4 वर्षामध्ये जेवढे वॉटर अनालिसिस आम्ही घेतले जवळजवळ 2000च्या आसपास, आणि हे स्टॅटिस्टिकल अनालिसिस मध्ये ज्याला आम्ही टाकले त्याला आम्हाला एक ऍव्हरेज मिळालं, ते म्हणजे 30 ppm ऍव्हरेज आपल्याकडे सिंचनाच्या पाण्यामध्ये नायट्रेट नत्र आहे. म्हणजे भयंकर मोठ्या स्वरूपात सिंचनाच्या पाण्यातून नायट्रेट नत्र आपण जमिनीत परत रिसायकल करतोय असा त्याचा अर्थ आहे. आणि 5वा मुद्दा आहे तो म्हणजे रासायनिक खतामधून जाणारा नायट्रोजन, मग तो अमाइड फॉर्म मध्ये असेल युरियासारखा, अमोनिकल फॉर्म मध्ये असेल अमोनियम सल्फेट किंवा बाकीच्या ग्रेड 12XS सारखे ग्रेड असतील, नायट्रेट फॉर्म मध्ये बऱ्याचशा ग्रेड आपण रिकमेंडेशन दिलेले आहेत, 13045 सारखी पोटॅशियम नायट्रेट सारखी ग्रेड आहे, कॅल्शियम नायट्रेट सारखी ग्रेड आहे. आणि हा 5वा मुद्दा आपल्यासाठी भयंकर महत्वाचा आहे की हा नायट्रोजनचा जो सोर्स आहे रासायनिक खतांचा, हा भयंकर अंधाधुंदीपणे शेतकऱ्यांच्याकडनं वापरला जातोय, प्रत्येक पिकामध्ये वापरला जातोय. कॅश क्रॉप मध्ये तर तो भयंकर अंधाधुंदी वापरला जातो, डोळे झाकून वापरला जातो, आणि याचे वाईट परिणाम काय आहेत हे शेतकऱ्यांना समजत नाही. तुम्ही जेवढा नायट्रोजनचा लोड जमिनीमध्ये देत जाल, वाढवत जाल, तेवढ्या स्पीडमध्ये जर काही क्रिया घडली नाही, समजा मगाशी मी सांगितलेली प्रोटीन कन्व्हर्जनची, तर त्या ठिकाणी रोग आणि किडी भयंकर मोठ्या स्वरूपात वाढणार, आणि मग काय नसताना रासायनिक खतांच्यावर खर्च वाया जातो, आणि ती रासायनिक खतं गरज नसताना टाकलेली रासायनिक खतांच्या बद्दल परत प्रॉब्लेम उभा राहतो रोग आणि किडींचा, आणि त्यावर परत आपल्या पेस्टिसाइडचा खर्च वाढत जातो. म्हणून माझ्या दृष्टीनं रोग आणि किडी व्यवस्थापनामध्ये पेस्टिसाइड महत्वाचे नाहीत, बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नाहीत. माझ्या दृष्टीनं रासायनिक खतांचा जो वापर आहे किंवा सिंचनाच्या पाण्याचा जो वापर आपण करतोय, ह्या 2 गोष्टीवर भयंकर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, तरच आपण या रोग किडीला बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो किंवा यांच्यावर विजय मिळवू शकतो, आणि आपला पेस्टिसाइडवरचा जो खर्च चाललाय, अगदी अतोनात खर्च चाललाय, त्याला आपण त्या खर्चाला आपण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणू शकतो. त्याच्यामध्ये सिंचनाच्या पाण्यातून जाणारा जो काही नायट्रेट नत्र आहे ना, हे एक उदाहरण मी तुमच्या समोर मांडतो, एक कॅल्क्युलेशन तुमच्या समोर मांडतो की तुमच्या ते बऱ्यापैकी लक्षात येऊन जाईल. मी सांगितले की साधारणपणे ऍव्हरेज 30 ppm एवढा नायट्रोजन आपल्याकडे आहे, नायट्रेट नत्र पाण्यामध्ये आहे आपल्या इरिगेशन वॉटरमध्ये, म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये 3 ग्रॅम नायट्रेट नत्र असं त्याचा अर्थ होऊन जातो. 30 ppm याचा अर्थ 100 लिटर पाण्यात 3 ग्रॅमच्या आसपास आहे. द्राक्षामध्ये जर बघितलं तर प्रति दिवस 1 तास पाणी ड्रिप वापरलं जातं, किंवा प्रति दिवसाला 1 तास तर ड्रिप चालू केलं जातं. मग काही लोक 4 दिवसातून 4 तास देतात, काही लोक 3 दिवसातून 3 तास ड्रिप चालवतात, परंतु पर्टिक्युलरली ऍव्हरेज 1 तास ड्रिप पडतं, आणि
एका वेळेला 1 तास ज्याला पाणी आपण चालवतो, 5 HP ची मोटर जर आपण पकडली तर साधारणपणे 20,000 लिटर पाणी एका तासामध्ये त्या ड्रिपर मधून बाहेर पडतं, त्या 1 एकरवर पसरवलं जातं. आता वर्षातले जर पावसाळा सोडलेले उरलेले 8 महिने जर आपण घेतले समजा कॅल्क्युलेशनसाठी, तर 8 महिन्यामध्ये दररोज 1 तास पाणी वापरलं जातं शेतकऱ्यांच्याकडनं. म्हणजे वर्षातून 240 दिवस, म्हणजे प्रति एकरसाठी जवळजवळ 240 तास पाणी दिलं वर्षाकाठी, असं त्याचा अर्थ होऊन जातो. मग 100 लिटर पाण्यामध्ये जर 3 ग्रॅम नायट्रेट नत्र आहे, म्हणजेच 20,000 लिटर पाण्यामध्ये तो 600 ग्रॅमच्या आसपास येतो नायट्रेट नत्र प्रति दिवसाला. कारण 1 तास मोटर चालवली की 20,000 लिटर पाणी पडतं ड्रिपरचं, याचा अर्थ 600 ग्रॅम नायट्रेट नत्र प्रति दिवसाला जातोय. आता एका तासाच्या पाण्यातून प्रति एकर 600 ग्रॅम नायट्रेट नत्र, म्हणजे 240 दिवसामध्ये 144 किलो नायट्रेट नत्र आपण प्रति एकर मध्ये दिला, असा त्याचा अर्थ होऊन जातो. म्हणजे एका वर्षाकाठी इरिगेशन वॉटर मधनं जाणारा नायट्रेट नत्र किती आहे, तर 144 किलो प्युअर नायट्रेट नत्र आहे. आपल्या मार्केटमध्ये गव्हर्नमेंटने नोटिफाईड केलेली एक ग्रेड आहे 13045 पोटॅशियम नायट्रेट आपण त्याला म्हणतो. हा जर आपण कम्पॅरिझनसाठी घेतली समजा, कॅल्क्युलेशनसाठी घेतली, कम्पॅरिझन करायसाठी, तर याच्यामध्ये 13% नायट्रेट नत्र असतं या ग्रेडमध्ये 13045 मध्ये. म्हणजे 13 किलो नायट्रेट नत्रासाठी आपल्याला 100 किलो पोटॅशियम नायट्रेट घ्यावं लागतं. हे कॅल्क्युलेशन जर आपण काढलं तर पाण्यामधून जाणारा नायट्रेट नायट्रोजन 144 किलो नायट्रेट नत्रासाठी आपल्याला जवळजवळ 1107 किलो पोटॅशियम नायट्रेट घ्यावं लागेल. म्हणजे 44 गोण्या, 44 पोती, हे एक अझम्पशन मी मांडतोय तुमच्या पुढं. म्हणजे फुकट मिळणारा, इरिगेशन वॉटर मधनं मिळणारा नायट्रेट नत्र किती आहे, तर जवळजवळ 44 गोण्या वर्षाकाठी तो बागायतदार त्या जमिनीमध्ये फुकट टाकतोय, असं त्याचा अर्थ आहे. पोटॅशियम नायट्रेटचे जर का रिकमेंडेशन आपण द्राक्षामध्ये बघितले तर एका सीझन मध्ये जास्तीत जास्त 20 ते 25 किलोचं रिकमेंडेशन आहे. 20-25 किलो, 30 किलोच्या पुढे जर आपण चाललो तर नायट्रोजनचे वाईट इफेक्ट आपल्याला दिसायला चालू होऊन जातात, वेगवेगळ्या विकृत्या दिसायला चालू होऊन जातात. या ठिकाणी आपण बघितलं तर 44 गोण्या आपण ऑलरेडी घाला लागलोय जमिनीमध्ये, अजाणतेपणानं पाण्यातून चालले, असा त्याचा सरळ अर्थ आहे. आणि तरी आपण परत फर्टिलायझरचा वापर करतो, म्हणजे किती मूर्खपणा आपण करतो यातनं लक्षात येतं असेल. एवढा नायट्रेट नत्र ऑलरेडी पाण्यातून चाललाय. मला मान्य आहे की नत्र हा जो काही अन्नद्रव्य आहे ना, हे 4थं महत्वाचं अन्नद्रव्य मानलं जातं. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे भयंकर मोठ्या स्वरूपात लागतात, आणि या तिघांच्या नंतर जो नंबर लागतो अबंडंट स्वरूपामध्ये, मोठ्या स्वरूपामध्ये, तो म्हणजे नायट्रोजनचा लागतो. परंतु त्याला काहीतरी लिमिटेशन्स आहे. कोरडवाहू शेतीमध्ये आपण इरिगेशन वॉटर देत नसतो, पाणी देत नसतो, परंतु द्राक्षासारख्या पिकामध्ये, डाळिंबासारख्या पिकामध्ये इरिगेशन वॉटर आपण जे देतो, त्या इरिगेशन वॉटरचं कॅल्क्युलेशन केलं तर 1107 किलो, म्हणजे जवळजवळ 1 टनाच्या आसपास आपण पोटॅशियम नायट्रेट वर्षाकाठी द्यायला लागले, असा त्याचा अर्थ होऊन जातो. मग हा नायट्रेट नायट्रोजन, एवढा जाणारा नायट्रेट नायट्रोजन परत फर्टिलायझरच्या स्वरूपात टाकणारा नायट्रेट नायट्रोजन, याचं कन्व्हर्जन प्रोटीन मध्ये करायची कॅपॅसिटी त्या वेलीकडे आहे का? आणि ती जर कॅपॅसिटी त्या वेलीकडे नसेल, किंवा ढगाळ वातावरण जर कंटिन्युअस राहत असेल, अन्नद्रव्यांच्या डिफिशियन्सी जर राहत असतील, तर इथं अमिनो ऍसिड सॅच्युरेट होऊन राहणार. आणि अमिनो ऍसिड सॅच्युरेट झाले की तिथं रोग आणि किडी भयंकर मोठ्या स्वरूपात त्रास देणार, हे गणित ठरलेलं आहे. पण मुद्दा हाच आहे की नायट्रेट नायट्रोजन जरी 4था सगळ्यात जास्त लागणारा एलिमेंट असला तरी त्याचा वापर जपून करणं भयंकर महत्वाचं आहे. सध्या द्राक्षाबरोबर सर्वच पिकामध्ये गरज नसताना व हव्यासापोटी नायट्रोजनचा वापर मुक्त असते, आणि भयंकर अंधाधुंदी चालू आहे की जे आपल्यासाठी, आपल्या पिकासाठी, त्याचबरोबर आपल्या पर्यावरणासाठी भयंकर धोकादायक मानलं जातं. आपण असाच जर का अंधाधुंदी वापर ह्या खतांचा, रासायनिक खतांचा जर असा करत गेलो, नत्रयुक्त खतांचा, तर 10-5 वर्षानंतर पिण्याच्या पाण्यामध्ये इतका नायट्रेट नत्र उतरलेला असेल की ते पाणी आपण पिऊ शकणार नाही. नायट्रेट नत्र ज्याला पाण्यामध्ये, आपल्या ड्रिंकिंग वॉटरमध्ये वाढतो, त्याला किडनीवर त्याचे भयंकर मोठ्या स्वरूपात इम्पॅक्ट व्हायला चालून जातो. तुम्ही जर आता पाहिलं तर दवाखान्यामध्ये अगदी लहान लहान मुलं देखील किडनीच्या प्रॉब्लेमसाठी ऍडमिट होताना आपल्याला दिसत आहे. त्याचं मेजर कारण काय आहे? पण हा नायट्रेट नत्र आहे की ज्यांचा आपण अंधाधुंदी वापर करतोय. खरं तर ही चर्चा होती ती निर्यातक्षम द्राक्ष बागेमध्ये रोग आणि कीड व्यवस्थापन, अशी चर्चा होती. परंतु या व्यवस्थापनामध्ये मला पेस्टिसाइडकडे बिलकुल जायचं नव्हतं, कारण जे लोक निर्यातक्षम द्राक्ष बागेचं उत्पादन घेत आहेत त्या सगळ्या लोकांना ही पेस्टिसाइड सगळे माहित आहेत. आणि नुसते माहित आहेत असं नाही,
की त्यांचा वापर कसा करायचा ते देखील त्या लोकांना माहित आहे. परंतु हा जो मुद्दा आहे की ज्याच्यापासून रोग भयंकर मोठ्या स्वरूपात येतो, नत्राचा मुद्दा आहे, अमिनो ऍसिडचा मुद्दा आहे, हा मुद्दा अगदी 1% लोकांना, 1% बागायतदारांना देखील ज्ञात नाही, माहीत नाही. आणि तो समजावून सांगणं खरं तर आपलं काम आहे. जोपर्यंत हा नत्राचा वापर आपण अंधाधुंदी करत राहू, तोपर्यंत ह्या रोग आणि किडीचं व्यवस्थापन करणं, यांना कंट्रोल मध्ये आणणं हे भयंकर जिकिरीचं होणार, भयंकर खर्चिक होणार आहे. पेस्टिसाइड अवेलेबल आहेत, कंपन्या पेस्टिसाइड द्यायला पण तयार आहेत, परंतु हा जर का खर्च काढला तर उत्पादन आणि खर्च याचा मेळ बसताना दिसत नाही. अगदी 30% उत्पादन, येणारं उत्पादन जर का परत पेस्टिसाइडसाठी खर्च होत असेल समजा, आणि फर्टिलायझरसाठी खर्च होत असेल, तर त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये त्यातून कितपत उत्पादन राहणार आहे, कितपत पैसा राहणार आहे, हे पण विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. मागच्या 4-5 वर्षामध्ये घातलेले पैसे आणि आलेले पैसे याचा मेळ लागताना दिसत नाही द्राक्षामध्ये. म्हणजे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि प्रॉफिट याचा जर का बघितलं तर कुठंच मेळ खात नाही. हा रेशो पूर्णपणे डिस्टर्ब झालेला दिसतोय. आणि हा जर का परत व्यवस्थित करायचा असेल तर इथं पेस्टिसाइडवर होणारा आणि फर्टिलायझरवर होणारा जो खर्च आहे तो अॅक्युरेट करणं भयंकर गरजेचं आहे. म्हणून गावोगावी ह्या ज्या पिट्युल अनालिसिस आणि सॉइल अनालिसिसच्या लॅब उभा करणं सरकारनं म्हणा किंवा प्रायव्हेट संस्थांनी, कोऑपरेटिव्ह संस्थांनी उभा करणं भयंकर गरजेचं आहे, की ज्याच्या अनुषंगानं लागतील तेवढीच खतं, रासायनिक खतं देणं, की जेणेकरून आपण ह्या रासायनिक खतांचा बॅलन्स वापर जर केला तर ह्या रोग आणि किडीला आपण व्यवस्थितपणे कंट्रोल करू शकतो. तर हा विषय मला दिलेला होता, मी माझ्या परीनं समजावून सांगायचा प्रयत्न केलाय. आपण सर्व लोक ऍग्रिकल्चरचे बेसिक नॉलेज घेतलेले सर्व लोक अधिकारी आहात. माझ्या मते शेतकऱ्यांना जेवढ्या समजवायला अवघड जातो तितका अवघड मला कदाचित तुम्हाला समजवायला लागणार नाही. हा मुद्दा बऱ्यापैकी तुम्हाला समजलेला असेल असं मी गृहीत धरतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत महत्वाचा विषय जो आहे तो आपण क्लिअर केलेला आहे, पण त्याचं मूळ कुठं आहे त्या मुळाकडे आपण घेऊन गेला त्याबद्दल पहिल्यांदा आपले खूप खूप अभिनंदन आणि आभारही सर. कारण मूळ आपला जो विषय आहे कीड आणि रोग, त्याचं मूळ कुठं आहे तर अन्नद्रव्य व्यवस्थापनात आहे. आणि ते अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित केलं तर बाकीच्या किडीचा आणि रोगाचा जो विषय आहे तो बाजूला राहतो. हा मुद्दा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने अधोरेखित केला. फार महत्वाची ही गोष्ट आहे व्यवस्थापनामध्ये. आणि पर्टिक्युलर त्यामध्ये पुन्हा ओघानं आलं हे अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्या निर्यातक्षम बागेच्या अनुषंगानं. पण हे सर्वच पिकांना आणि सर्वच गोष्टीसाठी हे लागू आहे. आपल्या इंडियन मार्केटसाठी सुद्धा आता फक्त निर्यातीची चांगली फळच फक्त बागेच्या लोकांनी खावीत आणि अशी काय म्हणतो आपण रेसिड्यू असणारी फळं आपल्या इंडियन शेतकऱ्यांनी आपण खावीत असं कुठं, म्हणजे हे थोडस विरोधाभासाचं चित्र वाटतंय. तर ह्या विषयाच्या अनुषंगाने आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने हे मार्गदर्शन केलं त्याबद्दल प्रथमतः आपले सर खूप खूप आभार. मला वाटतंय आम्हाला आता असं वाटायला लागलंय की आपली एक शेतीशाळा सर आपण आयोजित करावी सगळ्या आमच्या त्या कार्यक्षेत्रातल्या लोकांसाठी, आणि थोडंफार याचं मंथन होऊन थोडाफार जरी मेसेज लोकांच्या मध्ये गेला, अलर्टनेस जर जागा झाला तर फार मोठं काम आपण या निमित्तानं करू असं म्हणजे एक आशा वाटते. तर पुढे आपण मला वाटतं आपण चर्चा करूया ह्या विषयावरती, आणि जे काही आपल्याला करता येईल चांगलं ह्या माध्यमातून तर ते आपण करूया. खूप खूप धन्यवाद सर. या व्यतिरिक्त आता आपण शंका समाधानासाठी थोडंसं हे सेशन ओपन करूया. सर्व प्रशिक्षणार्थींना प्रथमतः मी विनंती करतो की आपल्या काही शंका असतील तर तुम्ही विचाराव्यात. दिसत नाहीत शंका. मी एक सर शंका विचारतो की अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपण ज्याप्रमाणे म्हटलं होता की नत्र आणि अनुषंगिक जी खतं आहेत त्याच्या व्यवस्थापनामध्ये सुरुवात लोकांनी कुठून कशी करावी? कारण मॅक्झिमम आपण ट्रेंड बघतो मार्केटमध्ये की ह्यानं एवढी टाकलीत पोती मग मी तेवढी टाकायला पाहिजे, म्हणजे शेतकरी बऱ्यापैकी अनुकरणावरती जातो काय. तर पण अजूनही मार्केटमध्ये लोकांकडे असं जे म्हणतो ज्ञान घेऊन
जे शेतीमध्ये जे ज्ञान तयार झालेलं आहे, जे संशोधन तयार झालेलं आहे, ते संशोधन आपण सुरुवातीलाच इंट्रोडक्शन मध्ये म्हटल्याप्रमाणे ते तेवढ्या तीव्रतेनं किंवा तेवढ्या इंटेन्सिटीनं ते लोकांपर्यंत जात नाही. तर आता आपल्याला ह्या माध्यमातून म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी थोडक्यात एक म्हणजे सुरुवात कुठून करावी आणि त्यासाठी काय नेमकं उपाययोजना त्याने कराव्यात. हे बघा, आपल्याकडे अजून 15 मिनिटं आहेत, बरोबर आहे ना? 3:30ला अच्छा. खरं सेशन आपलं संपणार आहे. आता 3:15 वाजले, म्हणजे 15 मिनिटं आहेत ना आपल्याकडे अजून. येस येस सर. तर याच्यामध्ये थोडस जरा ऑफ टॉपिक जाऊन आपण जर का चर्चा केली समजा, तर ह्याचं उत्तर आपल्याला सापडेल की काय Yes. झालं. एक लक्षात घ्या की संशोधन भयंकर स्पीडमध्ये चालू आहेत. जगभरामध्ये जर आपण बघितलं, पूर्वी फक्त इंडियापुरती संशोधन मर्यादित नव्हती. आज जगभरामध्ये संशोधन ऍग्रिकल्चरमध्ये इतक्या स्पीडमध्ये चालू आहे की अगदी मेडिकल सायन्समध्ये जेवढी संशोधन आहेत ना, तेवढी ऍग्रिकल्चरमध्ये प्रत्येक पिकांच्या मध्ये होताना दिसत आहेत आणि भयंकर स्पीडमध्ये जग पुढे चाललंय. ही जी संशोधन आहेत ना, ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायची जी काही प्रोसेस आहे, एक्सटेन्शनचं जे काम आहे की नाही, हे तेवढं स्पीड पकडत नाही असं एकूण तर दिसतंय. आता परिस्थिती जर आपण बघितली तर तशी दिसते. बरोबर. नवीन टेक्नॉलॉजी यायचं स्पीड, नवीन एखादा मोलिक्यूल, नवीन एखादं फर्टिलायझर यायचं स्पीड हे भयानक आहे, अति मोठ्या स्वरूपात आहे. सोशल मीडिया सारखं ते असं अंदाधुंदी फैलवते असं म्हणायला हरकत नाही. कंपन्या भयंकर रिसर्च करतायत, प्रायव्हेट कंपन्या रिसर्च करतायत, गव्हर्नमेंट रिसर्च करतंय आणि हे सगळं जे काही जेवढ्या स्पीडनं येतंय तेवढ्या स्पीडमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. हा एक त्यातला मुद्दा आहे. आता याला कारण पण तशीच आहेत. का पोहोचत नाही याला कारण तशीच आहेत की शेतकऱ्यांना पण तितकी गरज आहे असं वाटत नाही. गरज का वाटत नाही ह्याला परत काय कारण आहे की हे समजावून कसं सांगायचं, इथं खरं तर घोडे येऊन थांबतंय. की टेक्निकल जे नॉलेज असतं, आपण कॉलेजमध्ये जे शिकवत होतो, हे आहे असं जर द्यायला आपण गेलो शेतकऱ्यांना, तर ते ऍक्सेप्ट होत नाही शेतकऱ्यांच्याकडनं, कारण त्यांना त्या भाषेत समजावून सांगायला लागतं. आणि इथं खरा प्रॉब्लेम आहे. मी जवळजवळ 17-18 वर्षी हे काम करतोय, ट्रेनिंगचं काम करतोय. माझी कन्सल्टन्सी पूर्णपणे वेगळी कन्सल्टन्सी आहे. आम्ही लोकांच्या प्रत्येक 12 दिवसाला कार्यशाळा घेतो आणि तेच लोक रिपीटेडली आहेत. म्हणजे माझ्याकडे काही क्लायंट 13-14 वर्षापासून कंटिन्युअस आहेत, तरी त्यांचं पोट भरत नाही एवढं नॉलेज देऊन. वर्षातून आम्ही 18-18, 19-19 मिटिंग घेतो. म्हणजे जे नवीन नॉलेज आहे ते तेवढ्या स्पीडमध्ये शेतकऱ्यांच्याकडे पोहोचलं पाहिजे. आता जर आपण बघितलं की नवीन नवीन फर्टिलायझर्स येताना दिसत आहेत आणि ह्या फर्टिलायझर्सचा वापर कसा करायचा हे शेतकऱ्यांना बिलकुल माहित नाही. फक्त लागवड टाकली, खतं टाकली, इथपर्यंत शेतकऱ्यांना माहित आहे. परंतु त्यात मग नायट्रोजन किती होता, तेवढी गरज होती का, फॉस्फरस किती होता, त्या पिकाला त्याची गरज आहे का, हे शेतकऱ्यांच्याकडनं बघितलं जात नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपण पूर्वी बघितलं, 20-30 वर्षापूर्वी आपण जर बघितलं तर एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादी ब्लड टेस्टिंग लॅब असायची बघा, बरोबर आहे का, दवाखान्याची. बरोबर. आणि त्या लॅबला सगळे सॅम्पल आपण पाठवायचे. आणि आज जर आपण बघितलं तर या खेड्यापाड्यातले देखील आता ह्या ब्लड टेस्टिंग आणि युरिन टेस्टिंगच्या लॅब झालेल्या आहेत. कारण आरोग्य विभागानं तेवढी प्रगती केली. मी तासगावमध्ये राहतोय तर मला तासगावमध्ये माझी लॅब मला मिळाली पाहिजे की मला पीटीओल अनालिसिस करायचं. प्रत्येक पिकांच्या मध्ये आपण पानदेट अनालिसिस करून पृथक्करण करून त्याचे फर्टिलायझर डोस सेट करू शकतो. सॉइल अनालिसिस वर्षातून एकदा करणं आणि त्या अनुषंगानं रिक्लेमेशनचा जो भाग आहे की एकाच मातीच्या तुकड्यावर समजा 1 एकरवर मी गेली 40 वर्षे इरिगेटेड शेती करतोय, समजा पानस्थ शेती करतोय, तर त्या 40 वर्षांमध्ये वापरलेलं जे पाणी आहे त्या पाण्यातनं गेलेले बायकार्बोनेट्स, कार्बोनेट, सोडियम, क्लोराईड हे सगळं किती सॅच्युरेट झालंय आणि त्याच्यामुळे जमीन किती खराब व्हायला लागलेली आहे आणि ती खराब जमीन परत उत्पादनामध्ये घट आणायला लागलेली आहे. मग त्या खराब जमिनीचं रिक्लेमेशन जे करायचं आहे, सुधारणा करायची आहे, त्यासाठी काय काय खराब झालं हे जर मला चेक केलं पाहिजे कमीत कमी आणि त्या अनुषंगानं मग मला पावलं उचलली पाहिजेत. आता जर आपण बघितलं की नवीन शेती करणारा जो बागायतदार आहे की ज्यानं याच वर्षी जमीन स्वच्छ केली आणि किंवा हाताखाली घेतली आपण ज्याला म्हणू की जमीन मारान फोडलं, तर तो शेतकरी आज जिंकलेला दिसतोय, कारण ती कोरी करकरीत जमीन आहे, डिस्टर्ब न झालेली जमीन आहे. परंतु काही बागायतदारांच्या 2-2 पिढ्या गेल्या आणि आता डिस्टर्ब मोठ्या स्वरूपात दुसरी पिढी पूर्ण फेल गेलेली दिसते. दुसरी पिढी फेल का जाते, कारण एकाच जमिनीच्या तुकड्यावर एकच पीक कंटिन्युअस त्या शेतकऱ्याने घेतलं. डाळिंबामध्ये आणि द्राक्षामध्ये मेजर 2 प्रॉब्लेम आहेत की एकच पीक कंटिन्युअस घेतलं जातं, एक पीक पद्धती, क्रॉप रोटेशन बिलकुल केलं जात नाही, कारण हव्यासापोटी घेतलं जातं. द्राक्ष बागायतदाराच्या बाबतीत बोललं जातं की तो एक वेळा शेती सोडून देईल पण द्राक्षातनं बाजूला येऊ शकत नाही, म्हणजे द्राक्ष शेती बंद करून तो दुसरं पीक करू शकत नाही, इतकी त्याला ती चटक लागलेली असते. परंतु हे करताना एकच पीक पद्धती ज्याला मी वापरली, एवढ्या मोठ्या स्वरूपात फर्टिलायझर वापरले, एवढ्या मोठ्या स्वरूपात इरिगेशन वॉटर वापरलं, तर याचे परिणाम काय जमिनीवर झाले हे आपण बघत नाही आणि हेच झालेले परिणाम ह्या रोगपिढीला कारणीभूत ठरतात.
तर प्रत्येक गावामध्ये छोट्या छोट्या लॅब उभा करणं आणि त्या अनुषंगानं लोकांना मदत करत राहणं, त्यांचे अनालिसिस करून देणं, त्याला त्यातनं मार्ग दाखवणं, हा जो काही बेसिक काम आहे, हे काम जर मोठ्या स्वरूपात झालं तर ह्यात आपण भयंकर मोठ्या स्वरूपात प्रगती करू शकतो आणि हा पेस्टिसाइडचा खर्च आपण वाचवू शकतो. आज फक्त खर्च होतो इथं जाऊन हे थांबत नाही. समाजामध्ये एक वाईट मेसेज चाललाय की भयंकर मोठ्या स्वरूपात द्राक्षांमध्ये पेस्टिसाइडचा वापर केला जातो आणि ते आमच्यासाठी भयंकर धोकादायक आहे. आम्ही आता सर्वे जे केलेले होते, या सर्वेमध्ये काय दिसतं, तर ज्या लोकांच्याकडे हेल्थ कॉन्शियसनेस आहे, स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे, ज्या लोकांना, ज्यांच्याकडे भयंकर मोठ्या स्वरूपात पैसा आहे की जे शेतकऱ्यांना देऊ शकतात, हीच लोक खरं तर द्राक्षे खाताना दिसत नाही. आणि ह्या लोकांच्या ज्यावेळेला मी मुलाखती घेतल्या सिटीमधून, तर हाच मुद्दा प्रकर्षानं पुढे आला की तुम्ही भयंकर मोठ्या स्वरूपात पेस्टिसाइडचा वापर करता आणि आम्ही एवढ्या मोठ्या स्वरूपात पेस्टिसाइड वापर केलेलं अन्न खाणार नाही. मग जर का ज्याच्याकडे पैसा आहे, तो हेल्थ कॉन्शियस आहे, तो पैसा द्यायलाच तयार नाही तुम्हाला, तर मग शेतकऱ्यांची प्रगती कशी काय होणार? शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा मिळणार किंवा ह्या द्राक्षाला भाव कसा मिळणार? द्राक्षे खाताना आता कोण दिसतंय? साधारणपणे मिडल क्लास फॅमिली की ज्यांच्याकडे महिन्याचं बाबा पेमेंट आहे, 20-25 हजार रुपये मिळतात, किंवा ही जी आपण कामगार कॅटेगरी म्हणतो, किंवा ठीक आहे मला द्राक्षे खायचे आहेत, एनर्जी पाहिजे, परंतु ज्यांच्याकडे भयंकर मोठ्या स्वरूपात पैसा आहे ती लोक ही घ्यायलाच तयार नाहीत द्राक्षे, कारण एक मेसेज चुकीचा गेलेला आहे. चुकीचा म्हणण्यापेक्षा तो गेलेला आहे ऑलरेडी. तर इथं ही जनजागृती लोकांच्या मध्ये करून ह्या पेस्टिसाइड फर्टिलायझरचा वापर जर बॅलन्स कर आपण चाललो, तर आपोआपच पेस्टिसाइडचा वापर पण तिथं कमी होत जाणार आहे आणि रोग किडींचं व्यवस्थापन तिथं चांगल्या पद्धतीनं होणार आहे. बरोबर आहे सर, एक्झॅक्ट. पण आताही आपण म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्याचं ज्ञान जे आहे म्हणतोय ना, तेच मुळात तिथं बेस ठरतोय, बेसिक. शेतकरी चाचपडतोय. आताही मल्टीमीडियावरून जर जे काय मेसेज येतात त्याच्यावरती तो ब्लाइंडली विश्वास ठेवतो आणि त्याच्यावरती अनुकरण करायला जातो. म्हणजे सर, आणि जे पूर्वी चाललं होतं ना की ज्या पद्धतीनं शेतकरी एज्युकेट होत होते, भले स्पीड कमी असेल, पूर्वीचं समजा एक्सटेन्शन विभाग ज्या स्पीडनं काम करत होता ते स्पीड कमी असेल, पण ते अॅक्युरेट काम होतं, येस, सायंटिफिक येस, काम होतं. पण येस, आता सोशल मीडियामुळं तुम्ही म्हणता असं हे इतकं बेकार झालेलं आहे की चुकीचा मेसेज एका मिनिटामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला आलाय. आणि मग हे जर का मुद्दा बघितला, हा जर गोंधळ बघितला, तर गेल्या 2 वर्षामध्ये किंवा पुढच्या काही वर्षामध्ये हा इतका गोंधळ वाढणार आहे की हव्यासपोटी कंपन्या किंवा माझ्यासारखा एखादा व्यक्ती काही चुकीचा मेसेज टाकून लोकांना येडं करू शकतो आणि अंधाधुंदी वापर करायला लावू शकतो. ह्या म्हणजे ह्या आता याला परत आपण किती काम केलं पाहिजे यावर आपण आता खरं तर फोकस करायला पाहिजे. त्यांच्या तोडीस तोड आपण हे मेसेज, आणि आता आपल्या हातात देखील किंवा आपल्या डिपार्टमेंटच्या हातात देखील आता हा मीडिया आहे. त्या बरोबर. मीडियाच्या अनुषंगानं मी काल तुमच्या राजनीतीचे काही व्हिडिओ बघितले. मी पहिल्यांदाच हे नाव ऐकलं बरं का, खरं म्हणजे. अच्छा, आणि तुम्ही अच्छा. काही व्हिडिओ बघितले तर भयंकर कमी व्हिडिओ आहे. आणि हे जर व्हिडिओ जर आपण अपलोड करायला चालू केले, समजा वेगवेगळ्या लोकांचे, वेगवेगळ्या मार्गदर्शकांचे, तर येस. लोकांच्यापर्यंत हे व्हिडिओ भयंकर फास्ट पोहोचवले पाहिजेत आपल्याला. म्हणजे मग त्या तोडीस तोड आपण काम करल आणि मग लोकांना चाळीस राहतील किंवा कुणाच ऐकायचं नक्की. नाही, ह्या अनुषंगानंच आम्ही हे सिरीज वगैरे चालू केलेले आहेत, ऑनलाईन लेक्चरच्या वगैरे. पण ऍक्च्युअली जे क्वालिटी सेशन जे होतात, तर ते आम्ही अपलोड करतो मॅक्झिमम. कारण त्यामध्ये काय काय फॉर्मॅलिटी कम असे पण काय असतात, तर ते आम्ही करत नाही. पण जे होतात ना, आणि जस्ट हे आता ऑनलाईनचं युग आता जस्ट चालू झालंय. आता सिस्टीम आमची सेट झालेली आहे. त्यामुळं आता इथून पुढचे जे सेशन्स असतील ते चांगली चांगली सेशन्स इथून पुढे आम्ही अपलोड करतच राहू. चांगला आता इथून पुढे आता स्टाफ आणि शेतकरी यांचा पण आम्ही मेळ करायचं पुढचं नियोजन आहे. म्हणजे डायरेक्ट आपल्या माध्यमातून अशी काय क्वालिटी लेक्चर्स किंवा अशी काय बेसिक लेक्चरचे आहेत, तर ह्या अनुषंगानं ह्याच्या काय आपण रेकॉर्डिंग करून ते आपण पुन्हा अपलोड करणार आहोत सर. तर नक्कीच आता भरपूर बोलायचं आहे खरं, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे थोडंसं आणि काही लिमिटेशन्स आहेत. तर आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर हॅलो. बोला बोला बोला, कोणाला विचारायचं हॅलो. तुम्हाला? हा बोला. हवळे सर. हा बोला बोला, न- पाटील साहेब बोला. नमस्ते नमस्ते. विजय नमस्ते. पाल बोलतो बाळासाहेब. हा बोला की पाटील साहेब. अर्ध्या वेळेनंतर आम्ही जे झालो हा. आणि आपण रामितीमध्ये जे व्याख्यान अरेंज करतो, एक येस. स्पेशली एक म्हणजे डिसीज टेस्ट म्हणून असं करतो. पण आजचं जे लेक्चर होतं, आता माझे मित्रच आहेत ते, त्या बरोबर. लेक्चरमध्ये जे चाललंय त्याच्या काहीतरी वेगळ्या पद्धतीनं काम आपण केलं तर शेतकऱ्यांचं निश्चितपणानं भलं होईल किंवा येस शेतकऱ्यांना फायदा होईल, अशा पद्धतीचं हे आजचं आपल्याला व्याख्यान आहे. येस येस आपण येस निश्चितपणानं आपले कर्मचारी अधिकारी त्याचप्रमाणे त्याच शेतकऱ्यांच्यासाठी जर असेच प्रोग्राम आपण घेतले तर मी ते तर येस म्हणतीलच, ते माझे येस जवळचे मित्र आहेत. आपल्याला केव्हा केव्हा हे पडेल त्यावेळेला आपण त्यांची मदत घेऊन, आता कालच माझी आणि त्यांची चर्चा झाली
समजा आपण मागे एकदा सरांच्या बरोबर चर्चा केली की टास्क आपण ट्रेनिंग एखादा जर इथं अरेंज करायचं म्हटलं तर त्यांच्यावर तशी व्यवस्था आहे. म्हणजे बरं. म्हणणं याचा अर्थ की स्टाफ जरी ट्रेन झाला आणि तो जर 10 शेतकऱ्याला 20 शेतकऱ्याला सांगितलं तर निश्चितपणाने त्याचा फायदा होईल. अशा एक खात्रीनं पद्धतीचं आपण त्यांचं आपल्याला मला मदत मी घेऊन मगा आपण असे कार्यक्रम राबवू शकतो. करू शकतो सर. नाही, मी आता काय करूया आपण हा, बोला. ह्याच्यावरती एक बैठक मी सांगतो पाटील साहेबांना आयोजित करायला आणि त्याच्या अनुषंगानं डायरेक्ट शेतीशाळा आपल्या स्टाफच्या माध्यमातून जर ऑनलाईन ज्यांना जॉईन व्हायचं आहे. मग आता हे जे लिमिट आहे आपलं 100चं तर आपण याच्या पुढे जाऊन आता मायक्रोसॉफ्ट टीम आहे किंवा सिस्को ऍप पण आहे. त्याच्या माध्यमातून जर आपण केलो तर किंवा युट्यूब स्ट्रीमिंग पण आहे. त्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत एका वेळेला पोहोचू शकतो. कुठल्याही डिस्टर्ब विना. तर मग असं जर आपल्याला काय करता आलं तर मॅक्झिमम एक्झॅक्टली हे बेसिक जे लेक्चर्स आहेत अन्नद्रव्य व्यवस्थापन हा, आणि मॅनेजमेंट हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. बरोबर. तर असे काय आपल्याला करता येऊ शकतात. आपण याची एक बैठक घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्या स्टाफसाठी पण आणि सर्व शेतकऱ्यांसाठी पण एक चांगलं नियोजन आपल्याला ओके कसं ओके. करता येईल ह्याच्यासाठी जरा थोडस बरं झालं तुमच्याकडूनच ह्या गोष्टी यायला लागलेल्या आणखी कारण ही गरज आहे खरं तर हा, काळाची गरज आहे आपली. आणि ह्याच्यात जर आपण बरोबर आहे, वाहत बरोबर. ह्या मार्केटमध्ये वाहत जर गेलो तर मग आपलं अस्तित्व म्हणजे फार बाधा येण्यासारख्या परिस्थिती आहे. तर नक्कीच आपण ह्या दृष्टीनं प्लॅन करूया आणि चांगल्या पद्धतीनं आपण एक बैठक घेऊन असं प्लॅन करू आणि त्याच्यानंतर त्याचे एक्झिक्युशन करूया. तर सर खूप खूप धन्यवाद. आपण बहुमूल्य तुमचा वेळ दिला आणि वेळेपेक्षा महत्वाचं आम्हाला तुम्ही अत्यंत व्हॅल्युएबल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल रामिते आणि आमच्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीनं या ठिकाणी मी आपले आभार व्यक्त करतो. यापुढेही नक्कीच आम्ही मग म्हटल्याप्रमाणे आमची एक अपेक्षा राहील तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन इथूनही आम्हाला करत राहाल. अशी एक सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनंही मी आपल्याकडे एक अपेक्षा व्यक्त करतो. सर्व प्रशिक्षणार्थींनी गेल्या 2-3 दिवस आपल्या या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अत्यंत संत प्रतिसाद दिलाय. पण किमान जॉईन होऊन कानावर 4 शब्द पडतात एवढं तरी काम त्यांनी केलेलं आहे. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन नाही दिसलं मला या बॅच कडून आणि गेल्या बॅच कडून. पण ही गरज आहे खरं ऍक्च्युअली आपल्या सगळ्या फील्ड स्टाफ कडून पुढे येणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण शेतकऱ्यांच्या सेवार्थ काम करणारी सर्व मंडळी आहे. फक्त आपण पगारासाठी नोकरी करायची नाही. तर शेतकऱ्यांच्या सेवार्थ काम करून जर काय आपल्याला बदल करता आला तर हेच आपल्याला फार मोठं समाधान देऊन जाणार आहे किंवा एक आपली कमाई असणार आहे. तर त्या दृष्टीनं आपण सर्व स्टाफनाही यात थोडस आत्मावलोकन करणं हे तेवढंच जरुरीचं आहे. पाटील साहेब आता म्हटले खरं की आपण हे स्टाफसाठी वगैरे करू पण स्टाफचं त्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ऍक्च्युअली स्टाफकडे येणं गरजेचं आहे. ही आमची गरज आहे हे आम्हाला ज्ञान पाहिजे असं आम्हाला जर सूचना केल्या कारण खाली काय पाहिजे ह्याची इथं बसून आम्ही कल्पना नाही करू शकत. एक खालून आता पाटील साहेब तुम्ही जसं बोलला तसं आता बाकीच्या स्टाफनाही अशा अपेक्षा व्यक्त करणं गरजेचं आहे. कारण त्यांना काय अडचणी आहे त्यांना टेक्निकली फिजिबिलिटी कशी तिथं आहे किंवा कशा पद्धतीनं आपल्याला ते करता येईल. अशा अनुषंगिक जर आपण मार्गदर्शनासाठी आमच्याकडे मागणी केली तर तसे दर्जेदार व्याख्याते किंवा मार्गदर्शन किंवा ट्रेनिंग जर आपण आयोजित करून हे करू शकलो तर चांगल्या पद्धतीने हे काम करू शकतो. त्यामुळे मी स्टाफचं याच्यावरती नाही समाधानी खरं पण पुढे यावं आणि चांगल्या पद्धतीनं आपणही असं चांगलं काम पाटील साहेबांच्या मेत्री साहेबांसारखं करण्यासाठी थोडंफार तरी जास्त मी म्हणत नाही त्यांच्या एवढं डेव्हलप पण थोडंफार तरी जुजबी ज्ञान आपण शेतकऱ्यांकडे घेऊन गेलो तर चांगलं काम ह्या निमित्तानं आपण करू शकतो. तर ह्या निमित्तानं मी स्टाफ कडूनही ही अपेक्षा व्यक्त करतो आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्या या 2-3 दिवसामध्ये सर्वच व्याख्यात्यांनी दिला. त्याबद्दल सर्व व्याख्यात्यांचंही मी रामनिती कोल्हापूरच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. मला गेले 3 दिवस सहकार्यासाठी आमच्या संस्थेतली युवराज माने आणि आमचे प्रसन्न तिनं आम्हाला सहकार्य केलं आणि हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहभाग नोंदवला किंवा सहकार्य केलं त्या सगळ्यांचं या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबूया आपण. धन्यवाद. पुढच्या इलेक्शनच्या नंतर आपण पुढची सेशन्स पुन्हा चालू करणारच आहोत ऑनलाईन पद्धतीनं. तर पुढच्या ट्रेनिंगसाठी आणि सगळ्यांना पुन्हा सक्रिय सहभागासाठी मी आवाहन करतो. नवीन येणारं वर्ष जे आहे ते आपल्या सगळ्यांना खूप भरभराटीचं, आनंददायी, आरोग्यदायी आणि सगळ्यात महत्वाचं नैसर्गिक आपत्तीमुक्त जावो अशी एक अपेक्षा या ठिकाणी
भगवंताच्या चरणी व्यक्त करतो. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.
होय. हा. भाकरी दिली विचार. खाल्लं नाही का? संध्याकाळी करते मॅगी मसाला टाकून. छी. मिशन आहे.